खरंच कळलं. प्रेज द लॉर्ड. कळलं तर स्पष्टीकरण देईल. बोला हालेलुया. आराधनेला शेवट नसतो. कारण स्तोत्रकर्ता 150 मध्ये म्हणतो, जोपर्यंत माझ्या नाकपुड्यामध्ये श्वास आहे तोपर्यंत मी परमेश्वरची, आमचा श्वासच परमेश्वरची आराधना करीत आहे. बोला हालेलुया. मला सांगा, तुमचे श्वास घेण्याला एक टाइम टेबल आहे का? तुमच्या श्वास घेण्याला एक जागा मर्यादित केली आहे का? येस, नो. प्रेज द लॉर्ड. तुमच्या श्वास घेण्याला परिस्थिती महत्वाची आहे का? प्रेज द लॉर्ड. कोणतीही परिस्थिती असो, कितीही कसली परिस्थिती असो, कुठलीही वेळ असो, आम्ही देवाची आम्ही श्वास घेणं कधी सोडत नाही. आमेन. त्या पद्धतीनं परमेश्वराच्या वचनाप्रमाणे दावीद म्हणतो की मध्यरात्री उठून देवाची स्तुती करतो. आमेन. हालेलुया. जर तुम्ही आणि मी हा सराव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर केला, किंवा ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये जर लक्षात आली की मी परमेश्वराच्या स्तुती करिता निर्माण केले. वाचूयात एक वचन पुढे जाण्या अगोदर. यशायाचं पुस्तक, आयझाया 43:21. 43:21. हे याकोबा, हे इस्रायला, या गोष्टी स्मरणात ठेव. तू माझा सेवक आहेस, मी तुला घडले आहे. तू माझा सेवक आहेस. हे इस्रायला, तुझा मला विसर पडायचा नाही. 43. मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील. प्रेज द लॉर्ड. मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील. किती लोक विश्वास करतात की देवाने मला निर्माण केलं आहे? किती लोकांना या गोष्टी खात्री आहे की देवाने मला निर्माण केलं आहे? आणि बायबल सांगतं, मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक. बोला हालेलुया. परमेश्वर कशासाठी निर्माण केलंय? आपल्यासाठी निर्माण. हॅलो. परमेश्वर कशासाठी निर्माण केलंय? आपल्यासाठी, स्वतःसाठी. काय करायचं स्वतः? मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक. मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील. ही जर जो आम्हाला कळाले की देवाने मला निर्माण केले, त्याच्यासाठी निर्माण केलंय, तर माझी स्तुती, माझी आराधना याला मर्यादा नाही आणि याला शेवट नाही. बोला हालेलुया. किती लोक म्हणतात परमेश्वर मला एक चांगली झोप दिली. किती लोक म्हणतात की परमेश्वर आठवडाभर मला चांगलं खायला घातलं. किती लोक म्हणतात की परमेश्वर मला चांगल्या गोष्टी घालायला दिल्या. कोणीतरी असं म्हटलंय, इफ गॉड हॅज फेड यू वेल, व्हाय यू आर सो डेड? प्रेज द लॉर्ड. If God fed you well, why you are so dead? जर देवाने तुम्हाला उत्तम खायला घातलंय, उत्तम गोष्टी दिल्यात, आराधनेच्या वेळेस मेल्यासारखं का राहता? बोला हालेलुया. याच्यासाठी आठवडाभर खायला घातले की तुम्ही रविवारी येऊन चांगली आराधना करा. याच्यासाठी चांगले कपडे, चांगले वस्तू, चांगला समय दिला, याच्यासाठी की रविवारी तुम्ही सगळं घेऊन रिकामे येऊ नये, तर आनंदाने उड्या मारण्यासाठी इथे यावं. बोला हालेलुया. आणि काही लोक घरातच अजून उड्या मारतात. प्रेज द लॉर्ड. जेव्हा परमेश्वराचं वचन कळेल ना, देवानं मला त्याच्यासाठी निर्माण केलंय, मग आमच्या हातात काय पण असू दे, फेकून आम्ही पहिलं परमेश्वर बोलणार. शब्द कसा पाळच? शब्द रविवार हा देवाचा आहे जेव्हा कळेल ना, तेव्हा आम्ही काहीच ठेवणार नाही स्वतःच. बोला हालेलुया. असं म्हणेल आंघोळ नाही झाली तरी तुम्ही येणार, कारण तुम्हाला कळाले की माझ्या आंघोळीसाठी मला नाही नवीन जीवन दिलं, मला स्तुतीसाठी नवीन जीवन दिलं. बोला हालेलुया. म्हणून कोणती गोष्ट देवाच्या आराधना, स्तुतीला, महिमा करायला, गौरव करायला कोणतीच गोष्ट आम्हाला मर्यादित करू शकत नाही. बोला हालेलुया. हालेलुया. गेल्या आठवड्यापासून आपण देवाच्या वचनामधून पाहत आहोत की
की परमेश्वराने मला आणि तुम्हाला एक मेंढरू, आम्ही परमेश्वरचा मेंढरू आहे, आमेन, आणि तो आमचा मेंढपाळ आहे. एका वचनावर आपण वारंवार लक्ष केंद्रित करत आहोत आणि ती गोष्ट आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. त्याचा अर्धाच आम्ही भाग बघितला, अर्धाच भाग आम्ही बघत आहोत. ही गोष्ट आम्हाला कळणं गरजेचं आहे की मी परमेश्वराने मला त्याच्यासाठी निर्माण केलेला आहे. तो मेंढपाळ आहे, तो मी मेंढरू आहे. बोला हालेलुया. आणि मी परमेश्वराच्या वचनामधून आतापर्यंत शिकत आलो की मेंढरू हे नेहमी मेंढपाळावर अवलंबून असतं. प्रेज द लॉर्ड. मेंढरामध्ये स्वतःची रक्षण करण्याची क्षमता नसते. प्रेज द लॉर्ड. मेंढराला प्रतिकार करण्याची कुठलीही गोष्ट नसते, आमेन. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, मी गेल्या आठवड्यात सांगितलं, परत एकदा सांगतो की आम्ही जर देवाची मेंढरे आहोत तर आम्ही मेंढपाळाला जसं पाहिजे तसं त्याचं अनुकरण केलं पाहिजे. बोला हालेलुया. हालेलुया. इथं आल्या मेंढपाळ, मेंढरू, आणि बाहेर गेल्यावर तुम्हालाच माहिती आहे शेरडं कुठं पण फिरतात, मेंढर मेंढपाळाच्या मागे फिरते. बोला हालेलुया. पण मी एक गोष्ट काय सांगतो की जर तुम्हाला कळलं ना की परमेश्वर मला निर्माण केलं, आणि जर तुम्हाला कळतं ना की अरे माझ्यासोबत इतकं चांगलं जेवण आले, प्रभू मला खायला घालतो, अरे इतके चांगले माझ्या गाव कपडे ते प्रभूने मला दिले, हे जेव्हा तुम्हाला कळेल ना तुम्ही ते कृतज्ञशीलता अंत कराल, तुम्ही आहे तिथं देवाला स्तुती कराल. आणि जेव्हा हा सराव होईल ना तर रविवारी तुम्हाला वेगळं सांगावं लागणार नाही की आराधना करा. रविवारी तुम्हाला वेगळं सांगावं लागणार नाही हात वर करा. रविवारी तुम्हाला वेगळं सांगावं लागणार नाही उड्या मारा. प्रेज द लॉर्ड. बिकॉज ऑटोमॅटिक बाहेर येणार. प्रेज द लॉर्ड. परंतु ती जाणीव आम्हाला अजून नाही. आम्हाला असं वाटतं आम्हीच काहीतरी आहोत. ती जाणीव होत नसल्यामुळे वी डोंट फील टू प्रेज गॉड. हालेलुया. लक्षात ठेवा, प्रभूचं मार्ग हा जो आहे तो प्रॅक्टिकल लाईफ आहे. हे जीवन जे आहे हे प्रॅक्टिकल आहे. म्हणून आम्ही जर मेंढरू आहोत तर मला मेंढपाळ करायलाच पाहिजे. मेंढपाळाचा आणि मेंढराचा संबंध असणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. योहान शुभवर्तमान 10 अध्याय 26 वचन. ठेवत नाही कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. बायबल आम्हाला शिकवतं तुम्ही विश्वास ठेवत नाही कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. कारण तुम्ही विश्वास ठेवत नाही कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. हालेलुया. पुढे वाचा. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. प्रेज द लॉर्ड. माझी मेंढरे, माझी मेंढरे, माझी मेंढरे. एव्हरीवन आय वांट टू लिसन. प्रत्येकाकडे ऐकत माझी मेंढरे, माझी मेंढरे. कोण म्हणते माझी मेंढरे? कोण म्हणते माझी मेंढरे? येशू म्हणताय. जर आम्ही जर म्हणतो परमेश्वर माझा देव आहे आणि परमेश्वरावर मी विश्वास ठेवतो, तो माझा मेंढपाळ आहे, ते भलत दिसतं म्हणून चालत नाही. तर बायबल सांगते त्याची दुसरी बाजू अशी आहे की तुम्ही पण तेव्हा काय म्हणतो ते ऐकलं पाहिजे, तेव्हा तुमच्या बोलण्याला काहीतरी महत्व आहे. बोला हालेलुया. मी असं म्हणेल जर आम्ही देवाचा आवाज ऐकणारे लोक आहोत तर आमचं हृदय देवाच्या स्तवनानं भरलेलं हृदय आहे. बोला हालेलुया. मला विचारायचं की किती लोकांना माहिती आमचा परमेश्वर मुका नाही तो बोलणारा देव आहे. हालेलुया. किती लोकांनी देवाचा आवाज गेल्या आठवड्यामध्ये ऐकला. मी खूप वर्ष बोलतो नाही, गेल्या आठवड्यामध्ये देवाचा आवाज किती लोकांनी ऐकायचा प्रयत्न केला. हाऊ मेनी पीपल हिअर फ्रॉम गॉड? प्रभू मी बायबल वाचलंय, मी प्रेचर ऐकलंय, मी तुला ऐकलंय, मी तुला ऐकलंय. हा अनुभव किती लोक म्हणतात की देवाने माझ्याशी गेल्या आठवड्यात बोलणं. म्हणजे माझी मेंढरे, तुम्ही मेंढरू होतात का? मेंढपाळाच्या मागं होता तर मांढराचा आवाज तुम्हाला यायला पाहिजे होता. आणि मी तुम्हाला एक सांगतो, जर तुम्ही ऐकण्यामध्ये अपयशी आहात, तुम्ही आयुष्यामध्ये अपयशी आहात हे तुम्हाला लक्षात ठेवा. बिकॉज दोन गोष्टी आहेत, प्रार्थना दोनच गोष्टी आहेत, एक बोलणं आणि एक ऐकणं, तेव्हा ती प्रार्थना पूर्ण होते. नाहीतर तुमची बडबड येते. बोला हालेलुया. प्रार्थना दोन गोष्टी आहेत, दोन, एक बोलणं आहे, दुसरं ऐकणं आहे.
आणि म्हणू नका की प्रभू माझे एक दिवशी बोलणार आणि मी उपास प्रार्थना करणार मग मी प्रभू माझ्याशी बोलणार, ते बंद करा. रोजच्या दिवसामध्ये प्रभू मार्गदर्शन करणार आणि बोलणार देव आहे. Praise the Lord. Why people, माझं देवाच्या वचनामध्ये जर तुम्ही अनुवादाचं पुस्तक वाचलं तर असं लिहिलंय की जेव्हा तू माझी वाणी नीट ऐकशील आणि त्याप्रमाणे करशील तर तू दीर्घायुष्य होशील. अजून काय होईल? तू बरकत बघशील. तू परमेश्वर मोठ्या मोठ्या गोष्टी. वाय आम्ही आज मेहनत करत आहे, परंतु काय मेहनत करतो? आपल्या बुद्धीला जे पडते ते करत आहोत. आपल्याला जे वाटतं ते आपण प्लॅन करून आपले प्रोग्राम सेट करून आपण अपेक्षा करतो की देवाने मी परत एकदा सकाळी सांगतो, ऐकणाऱ्यांचे कान जर उघडे असतील तर कान खोलून ऐका. तुमच्या प्रिपेअर्ड प्लॅनला परमेश्वर आशीर्वाद देणार नाही. कळत असेल तर परत एकदा सांगतो, तुमच्या नियोजित कार्यक्रमाला प्रभू आशीर्वादित देणार नाही. देव नियोजित करेल कार्यक्रम आणि त्यावर तो आशीर्वाद पाहिजे. गॉड विल प्लॅन अँड ही विल ब्लेस. Not you will plan and God will bless. He is not your servant. तो तुमचा नौकर नाही की तुम्ही प्लॅन करायचं त्याला मला तुम्हाला आशीर्वाद दे. बोला हालेलुया. आणि मी आज या जागेमध्ये उभा राहून प्रभूच्या उपस्थितीत सांगतो, ज्यांनी ऐकलंय त्यांचं चांगलं होईल, होत आहे. आणि जे ऐकाय तयार ना बुद्धीचा वापर करत आहे, मला माहिती आहे की खूप लांब फडफडणं खूप दिवस चालणार नाही आणि खूप लांब पण जाणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मला काय सांगायचं, उडता न येणारा पक्षीला बळबळ जर तुम्ही आकाशात सोडलं तर एका मर्यादेपर्यंत फडफडणार आणि नंतर जोरदार जमिनीवर आपटणार. देवाचं न ऐकता जे आपलं जीवन जगणार थोडे दिवस फडफड करणार, पण आपटलं तर उठण्याची गॅरंटी नाही. लक्षात ठेवून चालू. मग तुमचं काही पण असेल, तर तुमचं काम असू द्या, तुमचं घर असू द्या, तुमची काही घेण्याची वस्तू असेल, कोणतीही गोष्ट असेल, तुम्ही देवाचं ऐकलंच पाहिजे. कारण प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ओळखतात. दोन आवाज आहे या जगामध्ये, दोन आवाज आहे या जगामध्ये. एक प्रभूचा आवाज आहे, देवाचा सैतानाचा आवाज आहे. प्रभूच्या आवाजामध्ये सौम्यता आहे, प्रभूच्या आवाजामध्ये क्लॅरिटी आहे, प्रभूच्या आवाजामध्ये शांती आहे, प्रभूच्या आवाजामध्ये भले तुमच्या खिशात काही नाही पण समाधान आहे, भले तुमच्या घरात कोरडी भाकर आहे पण तुमच्या घरामध्ये समाधान आहे, कारण तिथं देवाचा आवाज आहे. पण जिथं देवाचा आवाज नाही त्या जागेमध्ये 5 पकवान आहे पण तिथं देवाची उपस्थिती नाहीये. येशू ख्रिस्ताकडे सैतान पण आला आणि म्हटलं, तू जर देवाचा पुत्र असशील तर काय कर. आज सैतान कितीतरी विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये ह्याच आवाजाला ऐकून बरेचसे लोक धोंड्याच्या भाकरी बनवण्यामुळे देवाच्या इच्छेकडे पाठ फिरून जीवन जगत आहे. धोंड्याच्या भाकरी देहाला आवडणारी, देहाला लागणारी गोष्ट, आपल्या देहाला खुश करणारी गोष्ट, आपल्या हृदयाला मनाला आवडणाऱ्या गोष्टी करण्यामध्ये आज आपण देवाच्या इच्छेपासून दूर झालेलं जीवन जगत आहोत. एव्हरीवन इज बिझी. प्रत्येक जण व्यस्त आहे आपली खळग्यासाठी मेहनत, आपल्या शरीराची लालसा पूर्ण. किती लोक देवाचा आवाज ऐकून आठवडाभर जीवन जगले. अजून किती दिवस आम्ही ऐकणार आहोत? अजून किती दिवस आम्ही बसणार आहोत? आणि मला एक गोष्ट माहिती, ज्याला देवाचा आवाज कळतो ना तो कधीच एका जागेवर थांबू शकत नाही. He will never stop in one place. He will keep on working for God. तो नेहमी देवासाठी काम करत राहील. मी गेल्या आठवड्यात सांगितलं, मला माहिती आहे किती लोकांनी ही गोष्ट गंभीर घेतली. मी गेल्या आठवड्यात सांगितलं आणि मी माझा सेवक म्हणून इथं मी बोलणं माझं काम आहे, बोलणार आणि मी सांगतोय, मी प्रभूच्या समोर तुमच्या रक्ताविषयी निर्दोष आहे हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला आज गेल्या आठवड्यात सांगितलं, पाचारण घेऊन गाडले जाऊ नका, उद्देश घेऊन मरू नका, स्वप्न घेऊन मरू नका. आठवडाभरामध्ये आपण ऐकलं, कानाला बरं वाटलं, इथून गेलो, परत आठवडाभर ते स्वप्न मातीतच राहिले, ते उद्दृष्ट. पण कोणी जाऊन त्याला उकरायचा प्रयत्न केला नाही. मला नाही वाटत कोणी उकरायचा प्रयत्न केला. सैतान आहे ना, डायव्हर्ट करायचं काम करतो. डायव्हर्ट, बिझी. कसं उद्देशापासून याला भडकवायचं. मग तुमच्यासमोर लालच फेकतो, तुम्हाला भाकर दाखवतो मग, आणि आज भाकर 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 म्हणून सटकले सगळं. आणि आपण इतके बंडल डबल जीवन जगतो ना.
नाही चाललंय ना बरोबर, सगळं व्यवस्थित आहे. हा, हे पण व्यवस्थित आहे, ते पण व्यवस्थित. अरे मी काय म्हणतो माहिती का, जेव्हा तुम्ही एका माणसाला तसं बोलताय, अंतकरून पाहणारा देव बघतो, हे तुम्हाला भीती नाही का? त्यावेळेस तुमच्या मनामध्ये भीती येत नाही का की अरे बापरे असंच कोणतरी बोलताना वाणी आणि धरपडले गेले जागेवर, तर मी हा माणसाला नाही बोललो, मी देवाबरोबर समोर बोलतोय, तर घाबरून बोललं पाहिजे. मला नाही वाटत का त्यावेळेस अशा गोष्टी. दिवस वाया चालले, दिवस रोज चालले संपत, रोज चाललाय रोज. मी एक गोष्ट नेहमी सांगत आलो, एक दिवस संपला म्हणजे एक दिवस आयुष्यामधला कमी झाला आणि एक दिवस देवाच्या समोर उभा राहण्याच्या जवळ आलो. We are near to judgment seat. We are near to the face of God. मी देवाच्या समोर जाण्यासाठी अधिक जवळ आलेलो. You know, 1 week तुम्ही एक आठवडा जो वाया घालवला, तो एक आठवडा तुम्ही कुठून देवाच्या आणखी पुढे आलेला, तो एक आठवडा तुम्ही देवाच्या समोर उभा राहिला आलात आणि त्या आठवड्याभरामध्ये काय केलं, रिकामा उभा राहिला. एक आठवड्याचा प्रवास रिकामा झाला, रिकामा प्रभू समोर आलो आम्ही. आणि एक दिवशी या आठवड्याचा हिशोब विचारला जाईल. गेल्याच माझा दास तुमच्याशी बोलला होता पाचारणाविषयी, उद्देशाविषयी, दृष्टांताविषयी, स्वप्नाविषयी काय केलं हे गेल्या आठवड्यातल्या, आज तारीख 24, गेल्या आठवड्यात 18 ते 24, या आठवडा 18 तारखेला मी बोललो, 24 तारखेवर तू काय केलं, परत तेच केलं जे तुला पाहिजे. दोंड्याच्या भाकरी म्हणून माझी मेंढरे, आणि मी एक प्रभूला घेऊन धैर्याने सांगेन, यू हॅव अ व्हॉइस ऑफ गॉड. तुमच्याकडे देवाचा जर आवाज असेल ना, तर तुम्ही कोणालाच भिणार नाही, कोणालाच भिणार नाही. मला मिळतंय का नाही, माझी काय होईल, कंपनी बिंपन गेलं, मी कोणाला भिणार नाही. कारण सुरुवातीला असं दिलंय, परमेश्वर माझा आणि मला जरा वाणी कळते ना, देवाचा आवाज ज्याला कळतो ना, त्याला एक गोष्टी खात्री असेल, मला कशाचीच भीती नाही, कारण माझी पूर्तता करणारा देव आहे. या 7 नावामध्ये आपण यहोवा यिरे विषयी बघणार आहोत. पण यहोवा यिरे या शब्दाचा अर्थ आहे फक्त पूर्ती करणारा नाही, पाहून घेणारा. मला पाहून घेणारा. मला गॉड विल लुक आफ्टर. सगळे म्हणा ना, गॉड विल लुक आफ्टर. सगळे म्हणा, गॉड विल लुक आफ्टर. एव्हरीबडी से गॉड विल लुक आफ्टर. किती लोक म्हणतील गेल्या आठवड्याभर पाऊस होता आणि आम्ही घरातनं कामाला पण गेलो नाही. गेलात? फक्त प्रभूसाठी पाऊस होता, फक्त सेवेसाठी पाऊस होता. हालेलुया. देव पाहून गेले याचा अर्थ माहितीये काय? पेपरमध्ये आले, पावसामुळे डेंगू आला, पावसामुळे मलेरिया आला, पावसामुळे आमका आला. माझ्यासारखा व्यक्ती म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, डेंगू व्हायचं का नाही परमेश्वर बघून घेईल. हालेलुया. आपण खूप स्वतःची सोय करण्यामध्ये खूप मशगूल आहोत. आपण सगळं व्यवस्थित करलं. बाबा तुम्ही पास्टर, आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजे ना. आतापर्यंत व्यवस्थित केलं, काय काय व्यवस्थित झालं हा जो प्रश्न विचारतो, काहीच झालेलं नाही. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मी जर त्याचे मेंढू आहे तर मला त्याची वाणी ऐकायला पाहिजे. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बरेचसे लोकांना वाटतं पास्टरला काय विचारायला जावं आणि पास्टर म्हणते नको करू, तर मग गपचूप करायचं आपण. प्रेज द लॉर्ड. आम्ही काल कोणाशी तरी बोललो, मी कालच बोललो होतो, काल का परवा. प्रभूनं मला इथं तुमच्या मध्ये ठेवलंय आणि तुमच्यासाठी ठेवलंय. तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, याने जर काही गोष्टी सांगितल्या तर हा काहीतरी प्रार्थनापूर्वक सांगतो, आपण ऐकलं पाहिजे. पण हा काहीतरी सांगेल आपल्या मनासारखं सांगणार नाही. चांगलं चाललं आणि मध्येच पास्टर म्हणतात थांब. त्यापेक्षा नाही सांगितलं तर बरं होतं. पास्टरला सांगून चूक झाली, नाही सांगितलं असतं चाललं होतं व्यवस्थित. मी तुम्हाला सांगू का, तुम्ही मला सांगा नका सांगू, पण शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी उघडवतात. प्रेज द लॉर्ड. म्हणून माझी मेंढरे माझी मानेकर, परमेश्वरचा आवाज आपण ऐकायला शिकलं पाहिजे. बोला हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी कोणाचाही तुमचा दुश्मन नाही आणि मी तुमच्या कोणाचाही नुकसान बघणारा व्यक्ती नाही.
तुमच्या सर्वांचं हितचिंतक आहे आणि मी तुम्हाला जर मार्गदर्शन करेल तर मी तुम्हाला योग्यच कदाचित ते तुम्हाला त्या वेळेला पटणार नाही, परंतु तुम्हाला पुढे जाऊन कळेल बरंच पास्टर मला थांबवलं, आज माझं चांगलं झालं. प्रेस मी तुमच्या सगळ्यात हा मिळवलं म्हणजे मी तुमचा हितचिंतक असा नाही. मी तुमच्या काही जागेमध्ये जेव्हा देवाकडून मला काही कळतं की थांब म्हणायचा, तेव्हा मी जेव्हा तुम्हाला थांब म्हणल्यानंतर हे ऐकणं हे तुमचं काम आहे, त्याच्यात तुमचं हित आहे. किती लोकांना माहिती आहे प्रभूचा मार्ग माहित नाही, पण तो देवाच्या वचनामध्ये दिले कधी कधी परमेश्वराच्या नकारपणाशिवाय आहे. God's no is also a blessing. आपल्याला हॅबिट झाली चांगलं ऐकायची, but sometimes God will say no, that is also there is also a blessing. Praise the Lord. माझी मेंढरे माझी वाणी ओळखतात, रेकग्नाइज ट्यून झालं पाहिजे आपले कान. कधी तुम्ही देवाचा आवाज ऐकणार, कधी तुम्ही देवाचा ऐकणार जेव्हा तुम्ही जगासाठी तुमचे कान बंद करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वाचूया त्याच्या अगोदर एक स्तोत्र इब्री 12:2 इब्री 12:2 21:6 आणि 7 स्तोत्र 21:6 आणि 7 लवकर. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू त्याच्याकडे पाहत असावे. येस. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून पदस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. स्तोत्र 21:6 आणि 7 लक्ष ठेवा, ही वचनं जी तुम्ही ऐकत आहात. स्तोत्र 21:6 आणि 7 त्याने सर्व काळ आशीर्वादाचा साठा व्हावे असे तू करतोस. तू त्याला आपल्या समक्षतेने अत्यानंदित करतोस. कारण परमेश्वरावर राजाची श्रद्धा आहे, परस्पराच्या कृपेने तो ढळणार नाही. स्तोत्र 121:1 121:1 मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावतो, मला सहाय्य कोठून येईल. हालेलुया. बोला हालेलुया. मेंढरू आहे ना, मेंढरू जेव्हा मेंढर रानात असतात, कड्यावर असतात, बघितले का मेंढरांना? हॅलो, मेंढराला बघितलंय? ते कड्यावर असतात, डोंगरावर असतात. प्रेज द लॉर्ड. परंतु जेव्हा आभाळ येतं ना खाली, घाबरतात ते. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा त्याला सिंहाचा हिंस्र पशूचा जेव्हा गुरगुरण्याचा पण आवाज आला ना, तुम्ही बघा, हे प्रॅक्टिकल बघा, म्हणून म्हणतो नुसतं जवळ प्रॅक्टिकल बघा. तुम्ही जा काहीतरी मेंढपाळाच्या मागे जा, मेंढराने आवाज एक का बघा, तुम्ही तिथे जा आणि मेंढपाळाला आवाज द्यायला होणार त्या दिवशी त्या जागेमध्ये तुम्ही वेगवेगळे आवाज करा. तुम्ही नीट बारकाईने लक्ष द्या, कान उभे राहतो. कशाला माहिती का? त्या आवाज ओळखायचा प्रयत्न, हा कोणाचा आवाज. आणि जेव्हा सिंह आणि गुरगुरण्याचा आवाज येतो ना, त्यावेळेस ते मेंढरू ना त्या आवाज ऐकतं, तो आवाज ऐकतं आणि मेंढपाळाच्या दिशेने बघतं. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आवाज ऐकतं तेव्हा ते कोणाच्या दिशेने बघतं? मेंढपाळाच्या दिशेने. माझी मेंढरे. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर तुम्हाला कळालं ना हा आवाज कोणाचा आहे, तुम्हाला भीतीचा जरी आवाज आला ना, तर तुम्ही इकडे तिकडे बघणार नाही, तुमच्या मेंढपाळाकडे बघणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय परिस्थिती असू दे, परिस्थिती खूप तुम्ही गोंधळामध्ये आलेला आहात. आता काय होईल? शद्रक मेशक अबेदनेगोला 7 तिघजण एकत्र आलेत, 10 दिवसाचा टायमिंग दिलाय. राजा म्हणला जर नाही तर 10 पटीनं अग्नी पेटवून. ते तिघांनी एकमेकाकडे नाही बघितलं, त्या तिघांनी मेंढपाळाकडे बघितलं. आणि जेव्हा त्यांना कळलं ना की मेंढपाळ आहे, ते म्हणले 7 पट भट्टी पेटवली तरी आम्ही ऐकणार नाही, कारण आम्ही एकाच आवाज ऐकलाय ज्याच्यासाठी आम्ही स्वतःला वेगळं केलंय. बोलो हालेलुया. परिस्थितीमध्ये तुम्ही मनुष्याकडे बघणार नाही, परिस्थितीमध्ये तुम्ही लोकांकडे बघणार नाही, परिस्थितीमध्ये तुम्ही परिस्थितीकडे बघणार नाही, परिस्थितीमध्ये तुम्ही देवाकडे बघणारे लोक असलं पाहिजे. बोलो हालेलुया. प्रेज द लॉर्ड. व्हाय? आमच्या परिस्थिती न बदलण्याचं कारण काय? आम्ही परिस्थितीकडे बघतो, परंतु परिस्थिती बदलणाऱ्या देवाकडे बघायला आमची तयारी. when nothing is happening, जेव्हा काहीच होत नाही ना, मी म्हणेन सगळं बंद करायचं आणि प्रभूला माझं, प्रभू मी माझा कान तुझ्याकडे लावतो, काय बोलायचं सांग या परिस्थितीमध्ये. देयर विल बी अ कम्फर्ट. मे बी डोंट, कदाचित त्या परिस्थितीत तुमच्या हातात एक मोठी अमाऊंट येणार नाही, पण तुमच्याकडे असं एक मोठं कम्फर्ट येईल, ज्या कम्फर्टमध्ये तुमचे सगळे प्रश्न सुटले तुम्हाला बघायला.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. चर्च, आज परत एकदा सांगतो, बुचकळ्यात पडलेलं जीवन जगू नका, गोंधळलेलं जीवन जगू नका, एक अंदाजाचं जीवन जगू नका. तुम्हाला वाटतंय, परंतु लक्षात ठेवा, लिव्ह अ लाईफ विच हॅव अ क्लॅरिटी. ज्या जीवनामध्ये एक स्पष्टता आहे ते जीवन जगा. बुजल्या सारखं नका जगू. प्रार्थना केली थोडं बरं वाटतंय, प्रार्थना संपली की मग काय कळत नाही. चिंतेनं ग्रासलेलं जीवन जगू नका. आता वचनामध्ये किती लक्ष दिलं माहित नाही, तू त्याच्यासाठी सर्व काळचा साठा तयार करतोस. God will not give you a temporary things, a normal thing. देव तुम्हाला तात्पुरतं एका महिन्याचं आहे, तुम्ही तुला सार्वकालिक पुरवायला तयार आहे. कोणी पण असू दे, किती पण काही पण असू दे, मी पुरवायला तयार आहे. आय एम युअर प्रोव्हायडर. मी तुझ्यासाठी सर्व काळचा साठा तयार केलेला आहे, परंतु तू माझा ऐकशील तर तुला मिळालं त्यातनं. आमच्याकडे झाली ऑलरेडी स्टोअर हाऊस आहे. हालेलुया. आणि मी तुम्हाला सांगतो, प्रभूच्या उपस्थितीमध्ये हा स्टोअर हाऊस तयार करण्यासाठी योसेफासारखं त्याच्या घरच्यांनी त्याला नाकारलं. हा स्टोअर हाऊस तयार करण्यासाठी त्याला खड्ड्यात टाकलं. हा स्टोअर हाऊस तयार करण्यासाठी त्याच्यावर आरोप लावले. हा स्टोअर हाऊस तयार करण्यासाठी त्याला तुरुंगात टाकलं. हा स्टोअर हाऊस साठवण्यासाठी तो वधस्तंभावर शांतपणे गेला. तो स्टोअर हाऊस तयार करण्यासाठी तो मेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी उठला आणि म्हटला, मी तुमच्यासाठी सार्वकालिक साठा तयार केला आहे. अख्ख्या मिस्रात दुष्काळ असेल, परंतु माझ्याकडे दुष्काळ नसेल. आणि म्हणून म्हणाला, जा आणि आपल्या भावांना घेऊन या. गोशेन प्रांतात तुमच्यासाठी मी वेगळी सोय केलेली आहे. कोणचा देव आहे? He paid price for each and everything. प्रत्येक गोष्टीसाठी त्याने पुरवठ्याची तयारी केली आहे. म्हणून सवाल फेलियर, आम्ही त्याचं ऐकायला तयार नाही. मी काय सांगतो तुम्हाला, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम, व्हॉट इज युअर नीड, काय तुमची गरज आहे, काय तुमची समस्या आहे. अशी कोणती समस्या नाही, अशी कोणता प्रश्न आहे जो देव सोडवू शकत नाही. परंतु आम्ही आमचे प्रश्न सोडवत आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. चर्च, गॉड इज देअर. प्रभू तिथे आहे. तो तुम्ही तुझ्यासाठी सार्वकाळचा साठा तयार केला आहे. हालेलुया. मला अशी एक अपेक्षा आहे, आणि मी तीच माझी प्रार्थना आहे की तुम्ही असे लोक बनावे की ज्यांनी गुडघ्यावर जाऊन एक प्रश्न सॉल्व्ह होताना बघितलं. कसं बना, प्रेज द लॉर्ड. शॉर्टकट नका जीवन जगू. परत सांगतो, प्लीज डोंट लिव्ह शॉर्टकट्स. हे कर्ज, हे लोन, हे बँक, हे सगळे शॉर्टकट्स आहे. हे तुम्हाला देवाकडे बघू देत नाही, हे तुम्हाला लोकांकडे बघायला होतं. बिकॉज ऑफ दॅट वी आर नॉट ड्रीम. त्यामुळे आम्हाला गुडघ्यावर यायची गरज भासत नाही, त्यामुळे आम्हाला उपास प्रार्थना करण्याची गरज भासत नाही. वाय हाय ना मार्ग, एकच मार्ग आहे. येशू हा एकच मार्ग आहे. सगळे मला येशू एकच मार्ग आहे. सगळ्या प्रश्नांसाठी येशू एकच मार्ग आहे. सगळे मला सगळ्या प्रश्नांसाठी एकच मार्ग आहे. हालेलुया. आज रोड आहेत ना, रोड सर्व्हिस रोड आहे. मेन रोड बरोबर बरं, सगळे एक रोड काय, सर्व्हिस रोड आहे. पण सर्व्हिस रोडचा धोका सांगू का काय? सर्व्हिस रोड हा कधी पण घातक आहे. पण नियोजित केलेल्या रोड मध्ये तुमची सुरक्षितता आहे. येशू शिवाय बाकी सगळे सर्व्हिस रोड आहेत. सर्व्हिस रोडचा वापर करून जीवन जगाल, डेस्टिनेशन तक पोहोचला. पण सर्व्हिस रोडचं सांगतो तुम्हाला काय फायदा आहे. पण सर्व्हिस रोड कशासाठी बनवला ते सांगा. सर्व्हिस रोड कोणासाठी आणि कशासाठी? सर्व्हिस रोड कशासाठी आणि कोणासाठी ते तर माहिती नाही. त्यासाठी बरोबर. हायवे कशासाठी? सरळ जायसाठी. मला सांगा, हायवेच्या माणसाने सर्व्हिस रोडवर गेल्यावर काय होईल? तो हायवे पर्यंत कधी पोहोचू
आज बरेचसे लोक आशीर्वादापर्यंत न पोहोचण्याचं कारण सर्व्हिस रोडचा वापर भरपूर आहे. पण ते म्हणतो माझ्या सर्व काळ साठा आहे, आय एम रेडी टू गिव्ह. पण माझ्या लोकांना सर्व्हिस रोड आवडले, त्यांच्याकडे बायपास आहेत, त्यांच्याकडे शॉर्टकट्स आहेत आणि प्रभू कोणाच्या तोंडात येऊन कोंबणार पण नाही. हालेलुया. हॅव अ गट्स. मी म्हणेल गट्स ठेवा, डेअरिंग करा, धैर्य करा. मिळवल तर गुडघ्यावर मिळवल, मिळवल तर डोळ्यात अश्रू घालून, मिळवल तर तासन तास बसून घालवत, दुसरे कोणत्याच रस्त्याने मिळवणार नाही. करून तर बघा, आणि नाही मिळालं तरी चालेल. धन्य प्रभूचं नाव. मला सांगा ना, बायपास घेऊन मारण्यापेक्षा सरळ रस्त्यात मारा. बोला हालेलुया. हायवेला इन्शुरन्स आहे, हायवेला मारणाऱ्याने ऍक्सिडेंट इन्शुरन्स आहे. मी तुम्हाला सांगतो, प्रभूमध्ये मारणाऱ्याला पण इन्शुरन्स आहे. बोला हालेलुया. इथे मेला तर तिथं उठेल. म्हणून सत्यावर जगा, वाणीवर जगा, परमेश्वर जे सांगतो ते जाणून जगा. आणि पटो ना पटो, त्रास हो किती होऊ दे ना होऊ दे, परंतु प्रभूचा आवाज ऐकून जीवन जगायचा प्रयत्न करा. का? जसं मेंढरू संकटाच्या वेळेमध्ये मेंढपाळाकडे बघतं, तर प्रभूचं वचन सांगतं, जेव्हा मी मेंढरू म्हटलेला व्यक्ती जेव्हा मेंढपाळाकडे बघतो, स्तोत्र करता म्हणतो, माझं साह्य तिथून येतं. त्याला गॅरंटी माझी उपलब्धता तिथे आहे, तो नेहमी तिकडेच बघणार. बोला हालेलुया. हालेलुया. मला एक सांगा प्रियांनो, दोन गोष्टी एक आहे. जेव्हा तुम्ही देवापासून मिळवाल ना, जेव्हा तुम्ही देवापासून मिळवाल, देवाचा आवाज ऐकून मिळवाल, कुठल्याही प्रकारचा बायपासचा वापर न करता मिळवाल, जेव्हा तुम्ही गुडघ्यावर जाऊन मिळवाल, जेव्हा तुम्ही रडून रडून मिळवाल, जेव्हा तुम्ही उपवास करून प्रार्थना करून मिळवाल, ती मिळवलेली गोष्ट तुमची आनंद कधीच कमी करू शकत नाही. हालेलुया. बोला हालेलुया. आज मला एक गोष्ट कळते बघा, बऱ्याचशा गोष्टी शॉर्टकट मध्ये मिळतात. मिळतात का नाही मिळत? मिळतात का नाही मिळत? मिळतात ना. शॉर्टकट मध्ये मिळालेला आनंद फक्त थोड्या वेळासाठी, खूप थोड्या वेळ बरं वाटतं. आज खुश आहे, उद्या बघा ना, उद्या डोक्यावर राहते. का? महिना जवळ आलाय. तुम्हाला सांगायला, जर ते देवापासून आलंय, रिटर्न कोण घेणार आहे? कोण घेणार रिटर्न? अरे असा पुरवठ्याची अपेक्षा करा ज्या पुरवठ्याला परत द्यायचं नाहीये. बोला हालेलुया. आपण कुठल्या मॅच्युरिटी मध्ये जीवन जगत, आपण मॅच्युअर बनलं पाहिजे. आता प्रौढ व्हायला पाहिजे. आपण दुसऱ्यांना शिकवलं पाहिजे की बॉस, प्रभू जिवंत आहे, मी त्याचा जिवंत साक्षीदार आहे. हालेलुया. तुमचं जीवन एक टेस्टिमनी पाहिजे, तुमचं जीवन एक उदाहरण पाहिजे. येशू माझा मेंढपाळ आहे आणि मला काही उणे पडणार नाही. हालेलुया. बायबल असं सांगतं, दिलेल्या धावेवरून विश्वासाचा उत्पादक आणि विश्वासाचा पूर्ण करता येशू याच्याकडे पहा. कारण त्याची तुमची जी लज्जा आहे ना, लाज, ते त्याने स्वतःवर घेतली. तुम्ही त्याच्याकडे बघितलं, तुम्हाला लाजायचं कारण नाही. तुम्ही त्याच्याकडे बघितलं, तुमचा कधी अपमान होणार नाही. तुम्ही त्याच्याकडे बघितलं, तुम्हाला कधी खाली बघायला लागणार नाही. तुम्ही त्याच्याकडे बघितलं, तो तुमचे मस्तक नेहमी उंच करेल. हालेलुया. माझी मेंढरे माझी वाणी ओळखतात. आमेन. प्रॅक्टिस करा. मी परत सांगतो, प्रॅक्टिस करा. प्रार्थनेमध्ये जा आणि प्रभू मला तुझा आवाज ऐकायचा आहे. कितीतरी लोकांकडे मी ऐकलंय, तू बोलतोस, मला तुझा आवाज ऐकायचा आहे. आय वॉन्ट टू हिअर फ्रॉम यू लॉर्ड. मी तुझा ऐकल्याशिवाय जाणार नाही. मी तुम्हाला सांगतो, प्रभू कधी कोणाला निराश होऊ देत नाही. हा आमच्यामध्ये पेशन्स नाही. आपल्याला अर्धा तासात देवाला ऐकायचं. अर्धा तासात आम्ही प्रार्थना करणार, अर्धा तासात देवाने ऐकलं तर बोलला तर बोलला, नाही तर मी मला काम ऑलरेडी शेड्यूल. मी जे शब्द सांगतो त्याच्यावर लक्षात ठेवा, तुमच्या प्रोग्रामला देव आशीर्वाद देणार नाही, देवाने ठरवलेल्या प्रोग्रामला देव आशीर्वाद देणार. तुम्ही जर असा प्रोग्राम करून ठेवला की मी अर्धा तासात प्रार्थना करणार आहे आणि अर्धा तासात माझी मी कामं करणार आहे, मला देवाने जर बोलायचं तर अर्धा तासातच बोलावं, तुमच्या प्रोग्रामशी देवाला घेणं नाही. तुझे मार्ग माझे मार्ग नाही, तुझ्या योजना माझ्या योजना नाही. बोला तू म्हणणार ना, आपल्याकडे टाइमच नसतो. पाचशे आहे त्या टायमात बसणार मी. देव बोलला तर ठीक, नाही तर चाललो मी. जा, देवाला गरज नाही. जी मेंढर न ऐकता पुढं पळत पाहतं ते खड्ड्यात जाऊन मारतं.
पण तुझी मेंढर कळपात राहून मेंढराच ऐकतात ते नेहमी सुरक्षित असतात. बोलो हालेलुया, हालेलुया. म्हणून देवाच्या आवाजामध्ये सुरक्षितता आहे. मला देवाच्या आवाजामध्ये सुरक्षितता आहे. मला देवाच्या आवाजामध्ये सुरक्षितता आहे. मला देवाच्या आवाजामध्ये माझी भविष्य सुरक्षित आहे. सगळे लोक म्हणा, देवाच्या आवाजामध्ये माझं भविष्य सुरक्षित आहे. परत एकदा म्हणा, देवाच्या आवाजामध्ये माझे भविष्य सुरक्षित आहे. हालेलुया. येशू म्हणाला, समुद्रावर खूप मोठ्या लाटा होत्या आणि लाटा उसळत होत्या, अंधार होता. आणि येशू जेव्हा समोर येतोय, पेत्र म्हटला कोणतरी भूत येत आहे. तेव्हा प्रभू म्हटला मी आहे. जेव्हा मी आहे म्हटल्यानंतर प्रभू पेत्र म्हणाला, प्रभू जर तू आहे तर मला आज्ञा कर, मी पाण्यावर चाल, मी पण तुझ्याकडे चालून यावं. आणि जेव्हा पाऊल पेत्राला येशू म्हणाला ये, किती छोटा शब्द ये. या ए शब्द जो आहे ना, ए किती खूप छोटा शब्द आहे, पण तो एक छोटासा ए शब्द पेत्राला विशाल अशा समुद्रावर चालण्यासाठी धैर्य पुरवतो. तुमच्या जीवनामध्ये किती मोठी परिस्थिती असू दे, तुमच्याकडे जर एक आवाज आहे ना, तर या जगातला कोणतीच समुद्र तुम्हाला बुडवू शकत नाही. उसळणारी लाट होती, अंधार होता, मध्यरात्र होती आणि वारा वाहत होता. लक्षात ठेवा, तुम्ही नदीकडे जावा किंवा समुद्रावर जावा, तुम्ही बीचवर जावा, संध्याकाळच्या टायमाला तुम्ही आवाज ऐका. चांगला आवाज येतो, खूप भयानक आवाज येतो ना. विचार करा, हा असा भयानक आवाज रात्रीचा येतोय. एक आवाज समुद्राच्या लाटाचा आहे, एक आवाज त्या वाऱ्याचा आहे, परंतु एक आवाज, छोटासा आवाज ये, हा येशूचा आहे. त्या या आवाजाने सगळ्या 11 आवाजांवर विजय मिळवला. लक्षात ठेवा देवाच्या लोकांनो, माझी मेंढरे माझी वाणी ओळखतात. जर तुम्ही देवाचा आवाज ऐकणार असाल, तुमच्या जीवनामध्ये किती मोठी लाट असू दे, तुम्ही पुढे पार होत जाणार. बोला हालेलुया. म्हणता ना, आमचे प्रश्न आहेत, लेकरं ऐकत नाही, हा ऐकत नाही, तो ऐकत नाही, हे होत नाही, ते होत नाही. तुमच्या जीवनाला प्रार्थनेची गरज नाही, तुमच्या जीवनाला ऐकण्याची गरज आहे. ज्यांचे प्रश्न सुटत नाही, ज्यांच्या अडचणी दूर होत नाही, आज त्यांनी मनावर एक निर्णय घेऊन जा, मला प्रार्थना, मी खूप प्रार्थना केल्या, आता मला ऐकायची गरज आहे. मला सांगायला प्रार्थना करतोय, प्रश्न सुटत नाही, कोणतं लॉजिक आहे? कोणतं लॉजिक आहे? कोणता देव आहे हा? अरे जर तुम्ही कोणाला जाऊन सांगितलं मी प्रार्थना करतो आणि त्याने जर तुम्हाला उत्तर दिलं, तू प्रार्थना करतो म्हणतो राव, एवढी प्रार्थना करतो, तू एवढी प्रार्थना करतो, तुझे प्रश्न का सुटत नाही रे? असा जर तुम्हाला कोणी उलटा प्रश्न विचारला, काय तोंड घेऊन त्यासमोर आपलं तोंड घेऊन यायचं? जर त्यांचं काय सांगतो प्रार्थना, तू सांग ना, तुझं काय देवाने ऐकलं आतापर्यंत, तुझं काय देवाने भलं केलं सांग मला, मी लगेच तुझं ऐकतो. काय उत्तर आहे आमच्याकडे? काही नाही. का माहितीये का? आम्ही प्रार्थना करतो, आम्हाला प्रार्थना नाही, ऐकण्याची गरज आहे. कारण प्रार्थनेचे वाऱ्यावर चालले आपल्या. मी सांगतो हा अनुभव आपल्याला खूप बरं वाटतं. अर्धाच प्रार्थना केली, मी प्रार्थना स्वतःचा मनात समाधान, खुश. आपण स्वतः आपण अर्धाच प्रार्थना केली, आपल्याला काय बोलायचं नाही, आपण प्रार्थना केल्याशिवाय घराच्या बाहेर येत नाही. मी आता सांग का, प्रार्थना केल्याशिवाय बाहेर नका पडू, ऐकल्याशिवाय मी बाहेर पडणार नाही बघा. बोला हालेलुया, बोला हालेलुया. तुम्हाला सांगतो, एक तुम्ही ऐकण्याच्या नादात तुमची एक दिवस दांडी होईल. काय सांगतो ऐका, ऐकण्याच्या नादात एक दिवसाची दांडी होईल, परंतु ती एक दिवसाची दांडी कित्येक वर्षाची भरपुरी करून देणारी दांडी असेल. कारण त्या एक दिवस जो तुम्ही ऐकला ना, तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचा फुल स्टॉप त्या एका आवाजामध्ये. हालेलुया. बी सो मॅच्युअर्ड बिलीवर्स, इतके मॅच्युअर्ड बिलीवर बना, याचं त्याचं नाही, देवाचा आवाज ऐकायचा. आणि मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा मी तुम्हाला जे काही सांगितलं ना, तरीही तुम्ही जर देवाचा आवाज ऐकणारे आहात, तुम्ही माझ्या आवाजाचे ट्यून होतात. आणि मी जर आउट ऑफ द ट्रॅक बोलत असेल, तर देवाचा आत्मा तुम्हाला ताबडतोब कळेल, दिस इज नॉट व्हॉट गॉड हॅज टोल्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझी मेंढरे माझी वाणी ओळखतात.
तुम्ही मी देवाचा आवाज ऐकायला लोक बनले पाहिजे. आमेन. म्हणजे तू लर्न, आम्ही ऐकायला शिकलंच पाहिजे. आम्ही देवाचा आवाज ऐकणारे लोक बनलं पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रॅक्टिस आजपासून निर्णय घ्या की मी देवाचा आवाज ऐकणार. काय रिलेशन शेवटी प्रभूजी प्रभूजी म्हणणारे बोला म्हणा की सगळे प्रभूजी प्रभूजी सगळे बोला लवकर. हा मागच्या लोकांना माईक लावलं मी याच्यासाठी. मागच्या लोकांना आवाज येत नाही का? बाकी बोलता येतं ना, देवासाठी बोलायची. हो ना. काय म्हटलंय? पुढचं बंद करावं, मागून ऐकू द्या. हा हा नॅचरली खरं सांगा, तुम्ही मंदिरात आहात, खरं खरं सांगा, एवढंच तुमचा आवाज आहे का? एवढे तुम्ही ओरिजिनल असेच आहेत का? आहे का? आत्ताच कळत थोड्या विषयानंतर, आत्ताच कळत प्रार्थना संपल्यावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. एक गोष्ट मला माहिती आहे, आता तुम्ही म्हणाल आपण असं आवाज शांत आहे. जो देवाबरोबर बसतो त्याचा आवाज शांत असतो, कायम असतो. तो इथंच नसतो, तो कायम असतो. तो कमी बोलतो. देवाचा आवाज ऐकणारा बोला की कमी बोलतो, कायम कमी बोलतो, अंगावर आलं तरी. बोला यीशु मसीह की जय. बोला हालेलुया. माझी मेंढरे, बोला माझी मेंढरे माझी वाणी ओळखतात. आमेन. आणि पुढे काय लिहिले? अर्धच असतं का ते? पुढे वाच. हालेलुया. वाचा 10 26 27 योहान 10. तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही. बघा बघा काय दिले परत वाचा. माझी इच्छा आहे प्रत्येकाने आपलं बायबल खोला, अंदाज असेल तर. एक मिनिट आवाज. तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. वा वा वा. हॅलो. विश्वास किती लोक मेंढर, किती लोक विश्वास ठेवतात? किती लोक विश्वास ठेवतात? हॅलो. किती लोक विश्वास ठेवतात? काय म्हटलंय? तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. हा. हॅलो. जर विश्वास ठेवतो आणि मेंढर ख्रिस्ताचं मेंढरू आहे तर काय त्याची आट आहे? विश्वास ठेवत. तुम्ही विश्वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. हा. जर तुमचा विश्वास आहे तर तुम्ही काय आहात? तुम्ही ऐकणारे लोक आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही काय आहात? वाचत जा. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. हा. मी त्यांना ओळखतो. मी त्यांना ओळखतो. ती माझ्या मागे येतात. आणि ती माझ्या मागे येतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नुसतं चर्चला जायचं, नुसतं पास्टरची ओळख ठेवायची, नुसतं याची ओळख ठेवायची नाही. माझं याच्यावर रिलेशन चांगलंय, माझं त्याच्यावर रिलेशन चांगलंय. अरे तुझं रिलेशन जर देवाबरोबर चांगलं नसेल तुझे सगळे रिलेशन फेल आहेत. बोला हालेलुया. म्हणून मी आज आव्हान म्हणून सांगेल, कोणाचं रिलेशन जपायचा प्रयत्न करू नका. सगळ्यात पहिलं देवाचं रिलेशन जपा. आपला प्रॉब्लेम झालाय, सगळं रिलेशन जपल्यामध्ये आपण देवाकडे दुर्लक्ष करून जीवन जपतो. याला जपा, त्याला जपा, ह्याला जपा, त्याला जपा, ह्याच्यामध्ये आयुष्य गेलं. ना प्रार्थना होती धड, ना बायबल होतं, ना वाच परमेश्वरचा आवाज ऐकायला येतो. खुश आहे, समाधान आहे. आज निर्णय घ्या की मला कोणाबरोबर रिलेशन चांगलं स्टॅब्लिश. मला एक गोष्ट, मला देवाबरोबर रिलेशन स्टॅब्लिश करायचं आहे. आणि मी म्हणेन ज्याचं देवाबरोबर चांगलं रिलेशन आहे
त्याला दुसऱ्यांबरोबर रिलेशन बनवायची गरज नाही, ते आपोआप बनतात. रिलेशन जपावे लागणार नाही. ज्याला देवाबरोबर रिलेशन जपता येत नाही तो माणसाचे रिलेशन जपायचा प्रयत्न करतो. बोला हालेलुया. एकच लक्षात ठेवा, वाणी ऐकणार. कोणी तुम्हाला काही म्हणो, कोणाला तुमचं पटो ना पटो, एक गोष्टीमध्ये मग्न राहा, मला देवाबरोबर रिलेशन बिल्ड करायचं. कारण हे जग आहे, हे जग येशूला नीट चालू देऊ नाही शकलं तर तुमच्या बरोबरचे लोक काय तुम्हाला पुढे जाऊ देणार. अनेक जर देवाचा माणूस आहे, देवाचा आवाज ऐकणार आहे, देवाबरोबर चालणार आहे ना, तर तो तुझी चाल देखील वळखणार आहे आणि तो तुझ्या चालीमध्ये तुला मदत करणार, पाय घालून पाडणार नाही. बोला हालेलुया. आणि देवाचा आवाज ज्याला म्हणतात, ती माझ्या मागे येतील, माझी मित्र माझी वाणी ऐकतील, ती माझ्या मागे येतील. आणि जर तुम्ही विश्वास ठेवता तर तुम्ही आवाज ऐकला पाहिजे. आणि जे ऐकत नाही ती माझी मित्र नाही, असं मी नाही म्हणत, असं प्रभू म्हणतो. म्हणा मला प्रार्थनेची नाही, मला ऐकण्याची गरज आहे. सगळे म्हणा मला प्रार्थनेची नाही, मला ऐकायची गरज आहे. म्हणा मला प्रार्थनेची नाही, मला ऐकण्याची गरज आहे. म्हणा मला प्रार्थनेची नाही, मला ऐकायची गरज आहे. हालेलुया. बोला हालेलुया. जेव्हा तुम्ही ऐकणारे लोक आहात ना, जेव्हा तुम्ही ऐकणारे लोक आहात ना, लक्ष देऊन ऐका काय मी सांगत नाही. जेव्हा तुम्ही देवाचे ऐकणारे लोक आहात ना, तुम्ही तुमच्या भावाला जेव्हा पहिल्यांदा खूप दिवसांत ग्रीट कराल ना, तर तुमच्या मुखातनं जो शब्द बाहेर पडेल ना, तो त्याच्यासाठी आशीर्वादाचा शब्द असणार. कारण तुम्हाला माहिती तुम्ही काय बोललात आणि तुम्ही काय बोललात, तुम्ही ऐकलं ते बोललात आणि मग त्याचं जीवन आशीर्वादित होणार. हालेलुया. बोला हालेलुया. Say, mana, I don't want to build relationship. Hello, mana, I don't want to build relationship. Everybody say, I don't want to build relationship. Again say, I don't want to build relationship. I want to build my life. मला नाते मला संबंध बनवायचे नाही, मला संबंध बनवायचे नाही, मला स्वतःला बनायचं आहे. बोला हालेलुया. आणि जेव्हा सगळ्यांचे संबंध बनवण्याचे काय हाल होणार माहितीये का, सगळ्यांना सांभाळून सगळ्यांचे संबंध सगळ्यांना जपण्यामध्ये काय होईल माहितीये का, काय होणार माहितीये, मनुष्याने संपूर्ण जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केलं. काय झालं, त्याने सगळ्यांना जपलं पण स्वतःच्या आत्म्याला नाही जपलं, काय उपयोग आहे. म्हणून सगळ्यांना जपायच्या अगोदर स्वतःला जपा. बोला हालेलुया. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोक तुम्ही देवाच्या मार्गावर चालू लागलात, प्रार्थनाशील जीवन जगायला लागलात, वचनाचं जीवन जगायला लागलात, तास अन्य भाषेमध्ये प्रार्थना करायला लागलात, एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाकडून चांगली अपेक्षा करू नका, कधीच अपेक्षा करू नका. हा सगळ्यात मोठा आपल्या जीवनामध्ये होणारा नुकसान, सगळ्यात मोठी निराशा येण्याचं कारण. मला असं वाटतं मी जेव्हा खूप प्रार्थनेत आहे, ठीक आहे, मी खूप आत्मेने भरलेलो आहे, मला असं वाटतं मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीने माझ्या गळ्यात पडलंच पाहिजे. मला लगेच वाटतं की आता माझं कोणतरी कौतुक केलं पाहिजे, कोणतरी माझ्याकडे बघून मला चांगलं बोललं पाहिजे, ही माझी अपेक्षा असते. सडनली मी एवढी प्रार्थना करून गेलो असो, समोरचा माणूस डायरेक्ट एखादा असा शब्द बोलून जातो, पूर्ण खाली येतो. का माहितीये का, आपण प्रिपेअर्ड नसतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, मी किती तयार आहे, मला समोरचा व्यक्ती बोलणार, चांगलं बोलणार नाही, माझ्या वतीनं चांगला एकच बोलणार, तो देव आणि देवच. म्हणून मी काय सांगितलं सुरुवातीपासून, एकाच गोष्टी मी भर देत आहे, माझी मेंढरे. बोला हालेलुया. बोला हालेलुया. The person who spends time, जो व्यक्ती प्रभू बरोबर रिलेशनशिप बिल्ड करतो, he will never speak the words of harm. तो कधीही घातक शब्द बोलणार नाही. देवाबरोबर आमच्या देव ज्याची मी तुम्ही उपासना करतो, he is a blessed God. He is a आशीर्वादित परमेश्वर आहे, राइट. When you are contacting with him,
जेव्हा तुमचा त्याच्याबरोबर संबंध आहे, व्हॉट विल बी युअर वर्ड? तुमचे शब्द काय असतील? वर्ड्स ऑफ ब्लेसिंग. यू विल ब्लेस वेदर यू लाईक इट और यू डोंट लाईक इट. तुम्हाला आवडो अगर ना आवडो, तुम्ही समोरच्या व्यक्तीला आशीर्वादित करणार. तो तुमचा प्रॉब्लेम नाही, तो तुमच्या कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे. तुमचं त्या देवाबरोबर असं संबंध झाले की तुम्ही तुम्हाला बोलल्याशिवाय राहणारच नाही. बोला हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आज देवाचं वचन आम्हाला सांगतंय की परमेश्वराबरोबर आम्ही रिलेशनशिप बिल्ड करणारे लोक बनलो पाहिजे. बिल्ड रिलेशनशिप. एक गोष्ट वहीवर मोठ्या अक्षरात लिहा, गॉड विल नॉट ब्लेस माय प्लॅनिंग, गॉड विल ब्लेस हिज प्लॅनिंग. अक्षर लिहून जा की मी तयार केलेल्या नियोजित कार्यक्रमाला प्रभू आशीर्वादित करणार नाही, परमेश्वराने दिलेल्या कार्यक्रमाला परमेश्वर आशीर्वादित करेल. बघा तुम्ही नोहाचं तारू, नोहाला सांगितलं कसं बांधायचं, त्यामुळे तो तारू 40 दिवस 40 रात्र महापुरामध्ये पण टिकला, कारण इट वॉज गॉड्स प्लॅन. निवास मंडप 40 जेव्हा ते तयार झालं, त्याच्यावर देवाचं एवढं गौरव उतरून आलं, ते थांबू शकले नाही, बिकॉज इट वॉज गॉड्स प्लॅन. टेम्पल ऑफ सॉलोमन, गॉड टोल्ड सॉलोमन, वाचा, दाविदाला सांगितलं तू नाही बांधायचं, शल्मोन बांधायचं. दाविदाने गोळा करून दिलं, शल्मोनाने बांधलं. प्रभूचं वचन सांगतं समर्पणाच्या वेळेमध्ये इतकं तेज उतरून आलं, या जगाला उभं राहता येत. गाणं काय होतं माहितीये? गाणं काय माहितीये? हॅलो, मंदिराच्या समर्पणाचं गाणं काय होतं? किती लोकांना माहितीये? नाही माहिती. परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. हालेलुया. मंदिराच्या प्लॅनला देवाने आशीर्वाद दिला. तर मी तुम्हाला काय सांगतो, तुम्ही बनवून देवाला म्हणा देवा आशीर्वाद दे, देव देत नाही. देवाला सांगा देवा मला आयडिया दे, मी करतोय, मला आशीर्वाद हवा. बोला हालेलुया, बोला हालेलुया. डोंट मेक अ प्लॅन. आपल्या योजना फेकू दे तुला. बोला हालेलुया. Come on say hallelujah. Come on say hallelujah. Come on say hallelujah. And God will tell you. घरात लक्ष द्या. किती लोक म्हणतात देवाने मला सांगितलं, तुला प्रॉब्लेम आहे, लक्ष देऊ नाही का मी काय सांगतोय, तुला प्रॉब्लेम आहे, खूप अडचणी, मी प्रार्थनेला बसलो आणि देव म्हटलं जोशुआकडे जा. सांगेल ते जोशुआकडे जा. देव जोशुआकडे नाही जाणार. जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम मध्ये देवाच्या आवाजामध्ये बसताना, तर देव पेत्राला सांगणार, कर्नेल नदीच्या काठी बसलेला आहे, त्याचं घर आहे आणि तो दृष्टांत बघत आहे, त्याला दृष्टांत समजत नाही. तू जा आणि तू त्या नदीच्या किनाऱ्यावर तुला कर्नेलचं घर सापडेल आणि त्याच्याकडे जा. बायबल सांगतं 3 दिवस तू घर शोधत शोधत आला. मी तुम्हाला सांगतो, प्रार्थना करणाऱ्याकडे लोकांना देव पाठवतो. लोकांपुढे तुम्हाला जावं लागत नाही, लोकांपुढे थांबावं लागत नाही. देव तुमच्या समोर ताट घेऊन, कल्याणमय वरदान घेऊन लोकांना तुम्हाला पाठवतो. हालेलुया. ही देवाचा आवाज आहे, हा देवाचा आवाज आहे. गफलत करू नका, गफलत करून खड्ड्यात पडू नका आणि गफलत करून नरकामध्ये जाऊ नका. काय असेल त्याच्यामध्ये प्रामाणिक राहा. बोला हालेलुया. He make everything beautiful in his time. तो त्याच्या वेळेमध्ये उत्तम गोष्टी करेल. बोला हालेलुया. तुम्हाला जे त्याला द्यायचंय ना, तो त्याच्या वेळेमध्ये देईल. तुम्हाला जे तुम्हाला बनवायचंय तो त्याच्या वेळेमध्ये बनवाल. तुम्ही बनवू नका. तुम्ही बनवण्यामध्ये तुमचा आत्मिक जीवनाची माती होत चालली. काय माहिती का, एवढे प्रॉब्लेम घेऊन कोणी देवाबरोबर चांगले रिलेशन बिल्ड करू शकत नाही. आता बघा, बऱ्याचशा लोकांची अवस्था आहे, यू वॉन्ट टू फास्ट, यू कॅनॉट फास्ट. तुम्हाला 4 तास प्रार्थना करायची, यू कॅनॉट प्रे. तुम्हाला 3 दिवस उपास प्रार्थना करायची, लक्ष देऊ नये का, 3 दिवस तुम्हाला उपास प्रार्थना, तुम्हाला कळतंय की आता मला 3 दिवस उपास प्रार्थना केल्या पाहिजेत. मला एक आवाज येतोय 3 दिवस उपास प्रार्थना कर. सेवकाने सांगितलं प्रार्थना कर, 3 दिवस उपासात राहा. 3 दिवस उपास प्रार्थना करायची, ही गोष्ट मला पटली, ही गोष्ट मला मान्य पण आहे. पण 3 दिवस उपास प्रार्थना करायची, पण माझ्यावर कर्ज आहे. 3 दिवसात माझा किती पगार बुडेल आणि तो पगार माझ्या पगारावर, तो 3 दिवसाचा पेमेंट माझ्या पगारावर परिणाम करेल.
माझ्या पगारावर त्याचा परिणाम झाला तर मला देणाऱ्याला उत्तर द्यायचं. आता त्या देणाऱ्याच्या मुळे मी 3 दिवस प्रभूचा आवाज उपवास करायला सांगतोय, मी करत नाहीये. आता करायची इच्छा आहे, सगळं कळतंय, पण तो प्रॉब्लेम एवढा मोठा डोंगर आहे. डोंगर बघू का 3 दिवसाच्या सुट्ट्या बघू? ही अवस्था का? तर आपण देवाला विचारत नाही, आपण आपलं चाललंय. इथे लोकांनी बायबल वाचलं, नीतिसूत्रामध्ये लिहिले परमेश्वरचा आशीर्वादाबरोबर परमेश्वर काय देत नाही, दुःखाची जोड देत नाही. आणखी एका भाषांतरामध्ये दिले, देव कष्ट लावत नाही. बोलो ना हालेलुया, बोलो हालेलुया. तुम्ही जेवलात ना, जेवून निवांत जरी झोपलात ना, सकाळी उठल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये कर्जाचं किंवा बाकीच्या गोष्टी डोक्यात येणार नाही. सगळ्यात पहिला विचार तुमच्या डोक्यामध्ये देवाचा तेव्हाच येणार जेव्हा तुम्ही देवाचे ऐकणारे लोक आहात. म्हणून प्रार्थना नाही, मला ऐकायची गरज आहे. सगळे मला ऐकायची गरज आहे, मला ऐकायची गरज आहे. एव्हरीबडी से मला ऐकायची गरज आहे, मला ऐकायची गरज आहे. मला ऐकायची गरज आहे, मला तुला ऐकायची गरज आहे. हालेलुया, हालेलुया. माझी मेंढरे माझी ऐकतात. आणखी एक वचन होतं त्या 10व्या अध्यायामध्ये 4 आणि 5. लवकर लवकर वाचा. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्याच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाही, जर ती त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्याची वाणी ओळखत नाही. प्रेज द लॉर्ड. त्या जागेमध्ये खूप चांगलं 5वं वचन वाचा. 5वं. ती परक्याच्या मागे कधीच जाणार. अंडरलाईन करा, कधी नाही, कधीच. नेवर. एव्हरीबडी से नेवर. कधीच. त्याच्यापासून काय करतील? कारण ती परक्याची वाणी. आज म्हणा प्रत्येक जण म्हणा, मी शॉर्टकट पासून दूर पळणार. बोला, मी कधी शॉर्टकट नाही जाणार. सगळे म्हणाले मी शॉर्टकट कधीच जाणार नाही. अरे शॉर्टकट काय, प्रार्थना न करता काय पण करायचं. बोला हालेलुया, बोला हालेलुया. मला एक गोष्ट सांगतो, प्रभू तुम्हाला देईल ना तर प्रभू तुम्हाला डिझायनर पण देईल. बोला हालेलुया. शर्मोनाला मंदिर बांधायचं होतं तर शर्मोनाला खिळा पण गोळा करायची गरज होती. नेहम्याने भिंत बांधली, 52 दिवसामध्ये बांधली. किती? 52 दिवसामध्ये. पण जो तुम्ही बायबल वाचा, सुतार, बिगारी सगळे लोक आले, सोनार पण आले नेहम्याकडे. सगळ्यांनी हातभार लावला आणि सगळे म्हणले 52 दिवसामध्ये भिंत उभी केली. किती? 52 दिवसात. जेव्हा तुम्ही देवाचा आवाज ऐकणार ना तर देव लोक देखील पुरवणार. फक्त पैसा नाही, तो सोर्स पण पुरवणार, तो ज्ञान पण पुरवणार. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. आणि म्हणून मी काय म्हटलं माहिती, मला ही गोष्ट आवर्जून का सांगायची मला माहित नाही, परंतु ही गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक ऐका. बऱ्याच वेळा मला सांगितलं जातं किंवा कोणत्या सेवकाला तुम्ही सांगता, पास्टर प्लीज प्रार्थना करा. लई कष्ट केले, कसं आलंय मला माहिती. विचारा सेवक, तो म्हणणार का सॉरी मी नाही प्रार्थना करणार, मला काय विचार. त्याचं काम आहे. गॉड ब्लेस हिम, प्लस हे कर, ते कर, ते कर. आणि मग तू म्हणता पास्टरने प्रार्थना केली पण जसं आलंय तसं प्रॉब्लेम वाढायचं कमी नाही. पास्टरने प्रार्थना केली परंतु तुम्ही करताना त्या पास्टरचं ऐकलं नाही. प्रेज द लॉर्ड. तुमचा पास्टर आशीर्वाद देणारा नाही, आशीर्वाद तो देतो, फक्त हात पास्टरचा असतो. आता पालकांनी तेलाचे 2 हाताच्या डब्यात घुसवून तुमच्या ह्याच्यावर हात ठेवले किंवा अर्धा लिटर तेल ओतलं, 5-5 त्याचे हात घातला, आशीर्वाद करतो म्हणून भाऊ काय करायचंय कर. मी तुम्हाला सांगतो, माझ्या हाताबरोबर जर देवाचा हात असेल तर आम्ही आशीर्वादित आहोत. परत सांगतो, मी जरी सेवक आहे, माझे हात तोपर्यंत रिकाम आहे जोपर्यंत या हाताला त्या हाताशी जोडलं जात नाही. बोला हालेलुया. आय कॅन नॉट ब्लेस एनीवन.
मी कोणालाच आशीर्वादित करू शकत नाही जोपर्यंत मी त्याच्याबरोबर कनेक्ट नाही. आणि जर मी त्याच्याबरोबर कनेक्टेड आहे तर मला माहिती आहे मी आशीर्वादाचं कारण करणार. बोला हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला माझी मेंढरे आणि ती कोणाच्या मागे जाणार नाही. मला ती पालख्याच्या मागे, बोला सगळे, मला पालख्याच्या मागे कधीच जाणार नाही. सगळीकडे से कधीच जाणार नाही. मला कधीच जाणार नाही. मला कधीच जाणार नाही. मला मेंढपाळाची वाणी आहे. सगळे मला मेंढपाळाची वाणी आहे, परक्याची पण वाणी आहे. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. आता मेंढपाळाच्या वाणीमध्ये काय असणार आहे? स्पष्टता. परक्याच्या वाणीमध्ये काय असणार आहे? गोंधळ, कन्फ्युजन. सगळ्यात एकच गोष्ट, लाखात एक गोष्ट सांगतो, खूप कोणताही आवाज जर तुम्हाला ओळखायचा आहे की देवाचा आहे का नाही, त्याला चांगलं प्रूफ किंवा त्याला चांगला एव्हिडन्स, हा देवाचा आवाज आहे का नाही याचा एकमेव एव्हिडन्स तो आवाज या वचनाशी जोडलेला पाहिजे. आणि जर तो आवाज या वचनाशी जुळत नसेल तर 100% तो देवाचा आवाज नाही. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही वाचलं तर कळेल हे देवापासून आहे का. तुम्ही जर बायबलच ओघम वाचत असाल, तुम्ही बायबलच तुम्ही ठराविक स्तोत्रच वाचत असाल, तुम्ही बायबल फक्त नीतिसूत्रच वाचत असाल, बायबल तुम्ही वर्षानुवर्ष नवीन करण्यामध्येच घोळत असाल, तुम्हाला आमोसचं पुस्तक कधी येतं अजून तुम्हाला माहितच नाही आमोस पण आहे, मग आमोस सांगितल्यानंतर तुम्हाला अनुक्रमणिका जर आज बघावी लागत असेल तर असे लोक देवाचा आवाज ओळखूच शकत नाही. बोला हालेलुया. बायबल मध्ये सफन्या पण आहे आणि योना पण आहे, योएल पण आहे. मग योना काय योएल काय हा फरकच कळत नाही. असे लोक देवाचा आवाज नाही ओळखू शकत. म्हणून मी काय सांगितलं, देवाचा आवाज जर ओळखायचा असेल, कन्फर्मेशन असेल तर तुम्ही देवाचा आवाज वाचन वाचणारे पाहिजे. आणि जर तुम्ही वचन वाचता तर तुम्हाला कळतं हे देवापासून आहे. आणि जर तुमच्याकडे वचनाचा अभाव आहे, तुम्ही वचनच वाचत नाही, मी परत काय सांगतो, वाचना नुसतं डोक्याने वाचू नका, प्रार्थनापूर्वक वाचा. आणि जेव्हा ते वचन आतमध्ये जातील ती वचन कन्फर्मेशन देतील. बोला हालेलुया. माझी मेंढरे, माझी मेंढरे माझी वाणी आणि ती परक्याच्या मागे कधीच जाणार. हालेलुया, हालेलुया. हे परमेश्वराच्या वचनामध्ये खूप महत्वाचं आहे. हे बायबल असं सांगते, नुसतं ऐकणार नाही का तर शास्त्र सांगतं ते त्याच्यापासून, परक्याच्या आवाजापासून तुम्ही दूर पडणार. जिथं देवाची इच्छा नाही तिथं तुम्ही लांब पडणार. बोला ना हालेलुया, बोला हालेलुया. आता मी काय माहिती का, बघा मला सेवेमध्ये 25 वर्षापेक्षा जास्त झाले. ठीक आहे, प्रभूमध्ये पण तितकीच वर्ष झाले. माझं वय पण आहे, माझी मुलं पण मोठी झाली, म्हणून मला घर नाही, माझ्या स्वतःकडे स्वतःच, म्हणून मी काहीतरी उलाढाल्या करायच्या. कारण आता मला लोक म्हणते 25 वर्ष सेवा करून त्याला स्वतःच घर नाही, आता मुलं हाताला आली याच्याकडे स्वतःच घर नाही. आता हे लोक काय म्हणतात म्हणून काहीतरी प्रार्थना सोडून, देवाची इच्छा सोडून, देवाचा आवाज सोडून मी काहीतरी उलाढाल केलं, मग लोकांनी मला त्याचं मला प्रमाण दिलं की हा देवाचा सेवक बघायला घर घर दिलं. मला लोकांच्या प्रमाणाची गरज नाही. मी प्रभू ये पण जरी भाड्यानं राहिलो तरी मी खुश आहे, कारण मला त्याची इच्छा पूर्ण करायची. किती मोठ्या प्रॉपर्ट्या गोळा केल्या, किती प्रॉपर्टीची नावं गोळा केली. परमेश्वर म्हणत या 7-12 तुझं नाव नाही, तुझ्या 7-12 तिकडचं आहे, झालं तुझं दिवस, चला जात. म्हणून इकडे नाव कोरायची प्रश्न आहे आम्हाला तिकडे नाव कोरायचं. आता मी हे म्हणाल का मला नको आहे, मला जरूर हवं आहे, मग इच्छा नाही का जरूर आहे, आवड नाही का जरूर आहे, परंतु प्राधान्य नाही. मला ते प्राधान्य नाही. मला प्राधान्य आहे माझं देव बरोबरचा संबंध. कारण मला माहिती आहे सगळं इथंच राहणार ते माझा देव बरोबरचा संबंध. बोला हालेलुया. मी परत तुम्हाला म्हणेन गेट एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्ट जरूर मिळवा.
तुम्ही घर मिळवा, 100% गाडी पाहिजे, गाडी मिळवा. तुम्हाला काय पाहिजे? तुमचे कर्ज 100% नील झिरो हवे, 100% होणार. काय सांगतोय? 100% तुमचं कर्ज तुमच्या नील होणार, मुक्त होणार तुम्ही 100%. आज मी तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे लाख नाही, लाखो रुपये जरी कर्ज असेल ना, लाखो, मी काय शब्द सांगतो मला माहिती मी काय बोलतो, लाखो रुपयाचं जरी कर्ज असेल ना, एका क्षणामध्ये ते 1 लाखाचं शून्यामध्ये देव परिवर्तन करेल. तुमची गरज किती आहे? तुम्ही खरंच ते 1 लाख शून्यामध्ये बदलावं असं वाटतं ना, तर तुम्ही त्याचा पीछा करा. लक्षात ठेवा, एखादी गोष्ट जर आम्हाला मिळवायची तर आम्ही 10 दरवाजे वाजवतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, 10 दरवाजे वाजवू नका, 1 दरवाजा वाजवा, सगळे दरवाजे बंद करा. प्रभू मला 1 लाख झिरो मध्ये करून टाका. बायबलमध्ये केलंय, एका विधवेचं इतकं कर्ज होतं की मुलं पण तिची सावकारी घेऊन एवढी कर्ज एका मिनिटामध्ये, एका दिवसामध्ये कर्जच मिटवली नाही, तर भविष्याची तरतूद पण केली. बोला हालेलुया. कर्ज मिटल्यावर नाही, पुढची पण तयारी करून देणार ना, पुढचं पण तो करून देणार. हालेलुया. टेक द चॅलेंज, तो आव्हान घ्या की मी परमेश्वरा आता मी काय करणार नाही, मी तू माझी कर्ज नील करा, मी प्रार्थना करणार. प्रभू तुमच्यासाठी तुमच्यामधून कोणाला तरी उभं करील. बोला हालेलुया, बोला हालेलुया. God will make a way where there seems to be no way. He works in way we cannot see. He will make a way. तुमच्या दृष्टी डोळ्याला मार्ग दिसणार नाही, तो मार्ग तयार करेल. Hallelujah. Hallelujah. Come on, say hallelujah. Hallelujah. Come on, say hallelujah. Hallelujah. It is God's will that you should have own house. ही देवाची इच्छा आहे तुमचं स्वतःचं घर असावं. ही देवाची इच्छा आहे तुम्ही चांगल्या गाड्यांमध्ये फिरावं. ही देवाची इच्छा आहे तुम्ही चांगलं 5 पकवान खावं. ही देवाची इच्छा आहे तुम्ही उत्तमातून उत्तम घालावं. मी तुम्हाला मी शास्त्र सांगतो, आमचा देव किती महान आहे. इज सो ग्रेट. अरे आमचा देव तो आहे. मी पुन्हा सांगतो, माझी मेंढरे माझी वाणी ओळखतात. आवाज ऐका, परक्याच्या आवाजाने चालू नका. मी तुम्हाला सांगतो, तो पायातली चप्पल झिजायच्या अगोदर नवीनची तयारी करतो. तो देव आहे माझा, तो देव आहे. इस्रायलच्या विषयी दिले, त्यांच्या पायातल्या चपला झिजल्या नाहीत. दॅट इज अ टेस्टिमनी. झिजायच्या अगोदर पायातली चप्पलची पण तरतूद करणार तो परमेश्वर आहे. व्हॉट इज द प्रॉब्लेम? त्याचा ऐकून जगायला काय प्रॉब्लेम आहे? परक्याच्या मागे जाऊन हालाचं जीवन जगण्यापेक्षा मेंढपाळाचा आवाज ऐकून जगा. पायातली चप्पल झिजत नाही, अंगावरचा कपडा जीर्ण होत नाही. हे शास्त्रामध्ये दिले, मनाचं काही सांगत नाही. तो इस्रायलाचा देव, तो माझा तुमचा देव आहे. ज्याने मोशेच्या द्वारे इस्रायलला बाहेर काढले, तो त्याने मला आणि तुम्हाला येशूच्या द्वारे जगातनं बाहेर काढले. हालेलुया. त्याच्या अंगावरची कपडे झिजले नाहीत, आमचे कपडे झिजू देणार नाही. आणि त्याच्या पाया त्या झिजल्या नाहीत, आमच्या झिजणार नाही. बोला हालेलुया, हालेलुया. Come on everybody say hallelujah. बोलो हालेलुया. Come on say hallelujah. मी बघितलंय काय मोठ्या मोठ्या लोकांचे बंगले आहेत, मोठ्या मोठ्या लोकांचे रो हाऊस आहेत. त्यांच्या रो हाऊस मध्ये काय म्हणतो, वॉर्डरोब. त्या वॉर्डरोब मध्ये लाईनशीर 101 सूट अडकवलेले असतात. त्याचा चप्पलचा स्टँड असतो, चप्पलचा. हॅलो, त्याचा कशा स्टँड असतो? चप्पलचा स्टँड असतो. त्याच्या वॉर्डरोब मध्ये 101 कपडे असतात. जर त्याच्या घरात असतात ना, तर तुमच्या घरामध्ये तसे लटकले तर काही वाईट नाही. तर परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. बोलो हालेलुया. हाय लेवलचं जीवन जगा, कारण आमचा देव सगळ्यात उंच आहे. बोलो हालेलुया. उच्च प्रतीचा विचार करा, उच्च प्रतीचं घाला, उच्च प्रतीचं खावा, उच्च प्रतीचं राहावा, कारण आमचा देव उच्च प्रतीचा आहे. बोलो हालेलुया. आणि तो म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी, आणि ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाही. आज आपण प्रॅक्टिस करूयात, आज आपण ठरवूयात की मी काही नाही, प्रभूचा आवाज ऐकणार. एक शेवटचं वचन वाचूयात आणि मग प्रार्थना करूया. 2 वचन वाचा आणि नंतर आपण प्रार्थना करूया. आमोस 3:12 आणि नीतिसूत्र 8:17. लवकर, माझ्याकडे वेळ कमी आहे. लवकर आमोस 3:17 सॉरी 3:12.
लवकर लवकर. परमेश्वर म्हणतो जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून. हा बघा, ऐकत लक्ष देऊ नका, खूप महत्वाचं वचन. जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून दोन तंगड्या अथवा कानाचा एखादा तुकडा वाचवतो तसे पलंगाच्या कोपऱ्यात रेशमी गादीवर बसणारे इस्रायलाचे वंशज आपला जीव वाचवतील. ओ वाव. हा हे ऐका. बस. काय वाचलं? परत वाचा सगळ्यांनी आपल्या बायबल मध्ये, खूप महत्वाचं आहे. 3:12 वाचा. परमेश्वर म्हणतो जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून दोन तंगड्या अथवा कानाचा एक तुकडा वाचवतो तसे पलंगाच्या कोपऱ्यात रेशमी गादीवर बसणारे इस्रायलाचे वंशज आपला जीव वाचवतील. हालेलुया. माहिती काय सगळं बोला, काय काय हॅलो बोला आता, काय वाचलं? जसा मेंढपाळ हा काय वाचवतो? दोन तंगड्या कानाचा एक तुकडा वाचवतो. आणि तो कसा आहे? पलंगाच्या बोला, रेशमी गादीवर पलंगाच्या कोपऱ्यावर रेशमी बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. बोला दोन तांगड्या. सगळे बोला दोन तांगड्या. बोला सगळे दोन तांगड्या आणि एक कानाचा तुकडा. बोला एक कानाचा तुकडा. बोलो हालेलुया. हालेलुया. या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील ना, तुम्ही वाचला म्हणून समजा. दोन तांगड्या काय माहितीये? दोन तांगड्या. या दोन तांगड्या या दोन तांगड्या त्याच्या वाचल्या. प्रेज द लॉर्ड. आणि ज्याचा हा कान वाचलाय देवाचा ऐकायला, तो आपला जीव त्या कोपऱ्यात असलेल्या पलंगाच्या गादीवर बसलेला इस्रायल आहे. आमेन आमेन. ही काळाची गरज आहे. ही काळाची गरज आहे. तांगड्या उड्या मारायला दिल्या नाही. दोन तांगड्या काय खूप ऐकण्यासारखं आहे. इस्रायलाविषयी प्रभू म्हणतो, इस्रायल लोकांना प्रभू म्हणतो की त्यांच्या दोन तांगड्या वाचल्या. ज्याच्या दोन तांगड्या वाचल्यात, मी तुम्हाला सांगतो, ज्याच्या दोन तांगड्या वाचल्यात त्याच्या जीवनाला भविष्य आहे. ज्याचे कान वाचले त्याचे भविष्य आहे. कारण लक्षात ठेवा, मी सुरुवातीला सांगितलं, प्रार्थना नुसतं बोलणं नाही, तर प्रार्थना ऐकणं पण आहे. तुमचे कान जर देवाचं ऐकायला शाबूत आहेत आणि ते ऐकायला पलंगाच्या कोपऱ्यावर तुम्हाला जायचंय. पलंगाचा कोपरा. पलंगाच्या कोपऱ्यात कोण राहतं का? तो बेडरूम मधला कोपरा, तो इस्रायल जो एकांतामध्ये जातो, गुडघ्यावर जातो, ज्याच्या जीवनामध्ये पर्सनल लाईफ सेफ आहे, याच्या जीवनामध्ये प्रार्थनामय जीवन सेफ आहे, तो कायम सेफ आहे. आमेन. किती लोकांचे गुडघे सेफ आहेत आणि किती लोकांचे कान सेफ आहेत. किती लोकांच्या घरामध्ये तो कोपरा आहे की ज्या कोपऱ्यावर तुमचे गुडघे टेकतात आणि ज्या कोपऱ्यातून तुम्ही देवाचा आवाज ऐकता. चर्च ख्रिस्ती जीवन गोट्या खेळायचं काम नाही. हे प्रॅक्टिकल लाईफ आहे. तो तुझे कान वाचवला मेंढपाळाने, कान आणि दोन तांगड्या वाचवल्या. आणि ज्याच्या तांगड्या सेफ आहे तो सेफ आहे. कारण पाय ना पाय असं म्हणतात, 50% आपल्या अवयवांचे जे स्नायू आहेत ते 50% पायावर आहेत. 50% जे स्नायू आहेत आपले जॉईंट्स आहेत, हा वरनं खालून वरच्या दिशेने पुरवठा करायचं काम करतो. म्हणून ज्याचे पाय सेफ आहेत, ज्याचे गुडघे सेफ आहेत, तो कायमस्वरूपी सेफ आहे. चर्च गुडघ्यावर, मी परत सांगेन, गुडघ्यावर या. मांड्या घालून बसायचं बंद करा. पाय लांबवायचं बंद करा. खूप झालं आता, खूप झालं. अर्धे संपलोय आपण, अर्ध संपलं आयुष्य. उरलेल्या आयुष्यात तरी आपल्याला स्वतःचा लाड करायचं बंद करा. प्रार्थना करायची ना सवय लावा. मी गुडघ्यावर उभा राहूनच प्रार्थना करेन आणि तोपर्यंत गुडघ्यावर खाली उतरणार नाही जोपर्यंत मी देवाचा आवाज ऐकेल. ही काळाची गरज आहे.
ही काळाची गरज आहे. आमेन. बोलो हालेलुया. हालेलुया. बोलो हालेलुया. सरकलेल्या वाट्या पण जागेवर येतील. Praise the Lord. In the presence of God there is a fullness of joy and there is a liberty. मोकळीकता आहे. Every problem will solve when you go on your knees. प्रत्येक प्रश्न तुमचे सुटल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. ते पाय घेऊन दवाखान्यात जाण्यापेक्षा पाय घेऊन स्वर्गात पोहोचा. हालेलुया. शेवटचं वचन वाचूया. नीतिसूत्र 8 अध्याय आणि 17 वचन. Proverbs 6:17. मजवर जे प्रीती करतात त्याचवर मी प्रीती करीते. जे मला परिश्रमाने शोधतात त्यास मी सापडते. हो हो. बस संपत्ती व मान टिकणारे बस बस वाचले. हा? परत वाच. 8:17 का? 8:17. मजवर जे प्रीती करतात त्याचवर मी प्रीती करीते. हा. जे मला परिश्रमाने शोधतात त्यास मी सापडते. नित्य स्तोत्र 5:3 काढा. स्तोत्र 5:3. स्तोत्र 5:3. कारण परस्त्रीच्या ओठातून नाही, स्तोत्र 5:3. 5. हे परमेश्वरा, हा प्रातःकाळी हा. तू माझी वाणी ऐकतो. ओके. सकाळी हा मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन हा आणि तुझी प्रतीक्षा करीत राहील. हा. कारण तू दुष्टाईची आवड धरणारा देव नाहीस. दुष्टपणाला तुझ्याजवळ थारा नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं शोधायचंय? कसं शोधायचंय? हॅलो. नीतिसूत्र 8:17 मध्ये वाचलं. कसं शोधायचंय? बोला. परिश्रमाने. कधी शोधायचंय? हा. कधी शोधायचंय? प्रातःकाळी. काय लिहिलंय? हा. कसं काय करायचं सकाळी उठून? प्रातःकाळी उठून हा तू माझी वाणी ऐकतो. हा. सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून व्यवस्थित. कशी प्रार्थना कशी करायची? व्यवस्थित प्रार्थना करायला तुम्हाला परिश्रम करावे लागतील. व्यवस्थित प्रार्थना करायला तुम्हाला वेळ द्यावा लागेल. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. 2 गोष्टी. मी जागाच असतो. जाग नकोय देवाला. देवाला उठणारे लोक हवे. लॉर्ड डू नॉट. मी उठलेला असतो. देवाला काही घेण्यात उठलेले. तू उठून काय ते महत्वाचं नाही. तू उठायची गरज नाही. तुला उभं राहण्याची गरज. बोला हालेलुया. मध्यरात्री मी आज सांगतो. एकच लक्षात ठेवा. रात्र परत सांगतो. रात्र झोपायसाठी. मला सगळे बोला ना. रात्र झोपायसाठी आहे. एव्हरीबडी से रात्र ही झोपायसाठी. आज डॉक्टरच्या म्हणण्यानुसार निम्मे अर्धे आजार हे रात्री झोप न झाल्यामुळे. मला सांगा तुम्ही रात्री तुम्हाला झोपू नये म्हणून दांडकं घेऊन कोण बसलंय? मोबाईल बसले ना. मी काय म्हणतो, तो मोबाईल घ्यायचा आपल्या हातापासून किती लांब ठेवतात तिथे स्विच ऑफ करून ठेवा. म्हणजे काय तुम्ही म्हणाय पण शकत नाही रात्री आवाज आला. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. एक बसचं नाव होतं रातराणी. बसचं नाव होतं. आज पण रातराणी भरपूर आहेत. या मोबाईलमुळे एवढे रातराणी आहेत. बोलो हालेलुया. मी काय या गोष्टी आवर्जून सांगतोय का तुम्ही रात्री जेव्हा जागता ना तुमची सकाळी उठणं होत नाही. आणि तुम्ही जरी उठला तर तुमच्या अंगामध्ये भरपूर आळस असतो. भरपूर थकवा असतो. तुम्ही प्रॉपर प्रार्थना करू शकत नाही. तुम्ही लवकर झोपा आणि पहाटे उठा. तुम्ही एका ताज्या वातावरणामध्ये उठणार. का सकाळी उठणं एवढं गरजेचं माहिती का? जगातला आवाज त्यावेळेस शांत असतो. त्यावेळेस एक आवाज तुम्ही स्पष्ट रीतीने ऐकू शकता. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. बायबल मध्ये 2 गोष्टी आहेत. एक आहे निद्रा प्रिय. एक आहे बोला लवकर. बोला निद्रा प्रिय. आणि दुसरा आहे निद्रा नाश. बोला लवकर. निद्रा प्रिय आणि दुसरा म्हणजे ज्याला निद्रा प्रिय आहे
ती निद्रा त्याचा नाश करणार. बोला हालेलुया. म्हणून प्रेम निद्रेवर नका करा, जागण्यावर प्रेम करा. हालेलुया. गवाचे हालेलुया. एक गमत म्हणून सांगतो, एक गीत आहे, या जन्मावर या जगण्यावर. आपले लोक काय म्हणतात माहिती का, या जन्मावर या झोपण्यावर शतदा. रात्री पण प्रेम, त्याला झोपायला वेळच नसतोय, बसल्या बसल्या लुडकतो. काही लोक असे बसलेले असतात आणि असे कल्टी. बोला हालेलुया. Why? Because you don't sleep in the night. You need to pray. मी आज सांगतो, मी काही गोष्टी सांगतो तुम्हाला. मध्यरात्री दुष्ट शक्तीचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये चाललं असतं. 12 to 3, 12 ते 3 हे जे अंधकारात जे कामं करणारे, जादूगिरी, हे सगळ्या कामं करणार, ह्या कामामध्ये, ह्या 12 ते 3च्या टायमामध्ये ते खूप व्यस्त असतात. आणि मला तुम्ही सांगा, त्यांचं काम एवढ्या जोरात चालू असतं आणि त्यावेळेस तुम्ही मोबाईल बघत असता. त्यावेळेस तुम्ही मोबाईल मध्ये कुणाचं काय स्टेटस बघत असता. त्यावेळेस तुम्ही मोबाईल वॉच करत असता. त्या प्रवाहाखाली तुम्ही सहज येता हो, न कळत तुम्ही बेसावध आहात त्या टायमाला. आता कोणी म्हणू शकत नाही मी रात्रीचा स्टेटस अन्य भाषेमध्ये प्रार्थना करून वाचतो. असं काही स्टेटमेंट सांगू नका मला. प्रेज द लॉर्ड. मी मध्यरात्री जेव्हा उठतो, जागा असतो, त्यावेळेस एक शक्ती, दुष्ट शक्ती नाशाची कामात करत प्रभावाने काम करत असताना त्यावेळेस मी बेसावध असतो. माझ्या मोबाईल मध्ये, माझ्या गोष्टीमध्ये न कळत त्याचा प्रभाव माझ्यावर पडतो आणि म्हणून मी सकाळी उठू शकत नाही. चर्च रात्री इमानदारीने झोप येत नसेल तर प्रभूला म्हणा, राजा मला तू झोपव तरी, नाहीतर बोल तरी. हे असं बोला, प्रभू माझ्याशी बोल, नाहीतर मला झोपव तरी. भांडा रात्रभर प्रभू, बोला, भांडा प्रभू बरोबर रात्रभर. याको भांडला, तुम्ही भांडा. येशू भांडला रात्रभर, तुम्ही भांडा. पण एक्सक्यूज सांगू नका ना. अरे एक्सक्यूज मला टाकल ना कायमस्वरूपी खड्ड्यात. बोला हालेलुया. पवित्र शास्त्र मला सांगतात निद्रा प्रिय आणि निद्रा नाश. पण मी एक गोष्ट मला कळते, ज्याला रात्री व्यवस्थित झोपला तो दिवसा त्याला झोपायची गरज नाही. का? कारण तुम्ही फ्रेश, जेव्हा तुम्ही सकाळी उठून त्याच्या सानिध्यामध्ये जाता, दिवसभर तुम्ही ऑलरेडी फ्रेश राहता. बोला हालेलुया. कधी वेळ मिळाला आणि कधी परमेश्वरने परवानगी दिली तर पहाटे उठून प्रार्थना का करायची याचे काही गोष्टी मी नक्की सांगेन. तात्पुरतं 2 तांगड्या आणि 1 कान. बोला सगळे बोला. 2 तांगड्या, 1 कान. Say 2 legs. Everybody say 2 legs. And 1 ear. Is enough for miracle. Bola 2 legs. 1 ear. Is enough for miracle. 2 legs and 1 ear is enough for miracle. मी जेव्हा विचार करतो, why 1 ear? Because when this 1 ear will be closed, then this ear will be open to hear from God. जेव्हा एक कान नसतो ना, तेव्हा एक कान व्यवस्थित ऐकू शकतो. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. एक काम इनटेक करायचं काम करतो, तो दुसरा कान आउट फेकायचं काम करत असतो. म्हणून देवाच्या वचनामध्ये पण एका कानाला महत्त्व दिले आहे. How many people want to see a miracle? I'm telling you, how many people want to see a miracle? Yes. Come on, hallelujah. How many people want to see a miracle? Yes. I mean to say miracle. Do you mean what is a miracle? Yes. How many people want to see a miracle? Yes. Everybody raise your hands and say, I want to see a miracle. Everybody say, I want to see a miracle. Hallelujah. Hallelujah. Come on, look at ikade baga. Whatever your problem, काय तुमची समस्या आहे, bring before it. Amen. You have a house. You want a house? मला घर हवं आहे. निगडीची गरज आहे. निगडी नाही, निकडीची.
Praise the Lord. घराची गरज आहे. Bring that house. घर तुमच्या डोळ्यासमोर आलं. What house you are expecting? Hello. What house you are expecting? Bring before your eyes. तुमच्या डोळ्यासमोर ते घर आलं. What cost you are expecting to for that house? त्या घरासाठी काय कॉस्ट अपेक्षा आहे? Bring that cost before the Lord. You want a vehicle? You want a vehicle? Yes. Bring that vehicle in front of you. What is the cost? What is the showroom cost? Bring it before the Lord. What is your problem? काय तुमची समस्या? Bring before the Lord. आता या क्षणाला डोळे बंद करणार. तुमची समस्या, तुमचा प्रश्न, तुमची गरज डोळ्यासमोर उभी. Thank you, Lord. And as you leave from this place, go with this attitude. डोळे बंद करा. What is your need and what is your problem? काय तुमची गरज आहे, काय तुमची समस्या आहे, काय तुमची अडचण आहे. I count 3. मी 3 मोजत आहे, तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर घेऊन या. 1 2 3 Say, I want to see a miracle. I want to see a miracle. Look at your need and in that need say, I want to see a miracle. I want to see a miracle. Come on, तुमच्या समस्याकडे बघा, त्या समस्याकडे बघून म्हणा, I want to see a miracle. I want to see a miracle. Say, I want to see a miracle. I want to see a miracle. Come on, I want to see a miracle. I want to see a Everybody say, I want to see a miracle. I want to see a miracle. I want to see a miracle. I want to see a 2 legs. Come on, 2 legs. 1 year is enough for miracle. 2 legs. 1 year is enough for my miracle. 2 legs. 1 year enough for my miracle. Oh yes, church. What you are holding before, that is your miracle. जे तुम्ही तुमच्या हातात धरले तो तुमचा चमत्कार धरलेला आहे. You said I want to see a miracle. तुम्ही म्हणालात की मला चमत्कार बघायचा आहे. Now I want to tell you, God has given that miracle in your hand. Your hand is carrying your miracle. Your hand is carrying your miracle. Your hand is not a common hand. Now your hands are not empty hands. Your hands are carrying your miracle. तुमच्या हाताला रिकामे हात नाही, तुमच्या हातामध्ये तर चमत्कार आहे. तुमच्या हातात तो चमत्कार आहे. तुम्ही काय धरले? तुम्ही तुमचा चमत्कार तुमच्या हातामध्ये धरलेला आहे. ओ राबा बाबा शदा राबा बाबा एरिया कानामा शदा राबा बाबा. Oh, thanks, raise and say, Lord, thank you for this miracle. आपले दोन हात वर करा and God has given that miracle in your hand and raise and say thank you. Come on. Yes, आपले हात उंच करा and thank you, Lord, for this miracle. Thank you, Lord, for this miracle. Oh, Rabba Baba Shada Rabba 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 Iriya Rabba Rabba Sandiri Rabba Rabba Rabba. I worship you. Yes, Lord, yes. I worship you. Yes, Lord. You are here. Yes, Lord, yes. Oh, Jesus. I worship you. You are here. Moving in our midst. Amen. I worship you. I worship you. Thank you, Jesus. You are here. Raise your hands, you're carrying your miracle, church. आपल्या हात वर किंवा तुमच्या हातामध्ये तुमचा चमत्कार आहे. तुम्ही जी अपेक्षा करता ते तुमच्या हातात आहे. आता बाजूला नाही, मागे नाही, पुढे नाही, तुमच्या हातात आहे. Your hands are not empty hands. तुमच्या हात रिकामे हात नाही, church. तुमच्या हात रिकामे नाहीयेत. तुमच्या हातामध्ये चमत्कार आहे. ते साधारण हात नाही, ते चमत्काराला पकडलेले हात आहेत. शिखा बाला बाबा बाबा बाबा. Oh yes, 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 yes. शिवा बाबा बाबा. Oh रियाता बाबा 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 बाबा. Yes, 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 yes. Oh, ba 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 ba. Whatever you feel.
तुमच्या हातामध्ये काहीतरी होत आहे, तुमच्या हातात काहीतरी होत आहे, तुमच्या हातात काहीतरी होत आहे. Somebody is holding your hand. Somebody is holding your hand. Somebody is holding your hand. कोणीतरी तुमचा हात आपल्या हातात घेत आहे, कोणीतरी तुमचा हात आपल्या हातात घेत आहे, कोणीतरी तुमच्या हाताला स्पर्श करत आहे, कोणीतरी तुमच्या हाताला स्पर्श करत आहे, तुमच्या हाताला स्पर्श करत आहे.
But one thing is very sure. एक गोष्ट माझ्या लक्षात येते, समजते. From night, suddenly, from my stomach, my पोटामध्ये, something was happening. काहीतरी मला दुखल्यासारखं होतं. Morning, I was saying, why? का ही गोष्ट होतं? नाही, मी आज गोष्ट स्पष्ट करेन. When God wants to do something, He puts something in the man of God's heart. तो काहीतरी देवाच्या सेवकांमध्ये घालतो. जोपर्यंत ती गोष्ट तो देऊन टाकत नाही, तोपर्यंत त्याच्यामध्ये ते ओझं राहतं. Amen. And I want to tell you what I spoke today. I have not planned. We planning करून आलो. I didn't plan for all these things, but as the presence of God came down, and the Holy Spirit told me to tell. ते पवित्र आत्म्याने जे सांगितलं ते मी बोलत गेलो. I want to tell you, your hands are not a common hands. Amen. Now your hands is the hand of miracles. You are not going with the empty hands. तुम्ही मोकळ्या हाताने चालले नाही. You are carrying your miracle. 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 See, I can still and feel the very heavy presence of God. महादेवाची उपस्थिती आहे. Thank you, Lord. Praise the Lord. Praise the Lord. You are going to see miracles. You are going to see miracles. Many years you lived as a hopeless person. एक निराशेचं जीवन कितीतरी वर्ष तू जगत आहे. प्रश्न कसा सुटेल तुला माहित नाही. तू प्रार्थना करून तू वाट बघत आहेस. स्वतःचं समाधान करून घेत आहेस. आज नाही तर उद्या होईल. आज नाही तर प्रभू करेल. पण मी तुला सांगतो, आज तू तुझ्या जीवनातील अपेक्षित गोष्टी घेऊन तू इथून जात आहेस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. You have 2 legs and 2 ears. It's enough for whatever it is. Hallelujah, 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 hallelujah. I'm not just pumping with मला just I'm not just giving an encouragement word. people उत्तेजनाची शब्द देत. But let me tell you, today you are here. You are blessed. आज तुम्ही ते आहात. तुम्ही आज आशीर्वादित झालेला आहात. Thank God for this moment that you are in the house of God. प्रभूला मला प्रभू thank you. या मोमेंट मध्ये मी तुम्हाला सांगतो. It is not you God brought you. Church, today those people who are not here, they have missed something what God has kept for them. त्यांनी काहीतरी गमावलेलं आहे आज. त्यांनी काहीतरी गमावलंय. ते आज फक्त चर्चला नाही आहेत. आज ते फक्त चर्चला गेले राहणार नाही आहेत. आज देव काहीतरी घेऊन आलं तर ते घेण्यामध्ये ते काही राहणार. Amen. Amen. Hallelujah. Anybody want to share your experience? Please, there are short words. Please give glory to God. And I know very well, very sure, Holy Spirit is here. Thank you, Lord. Thank you, Jesus. Hallelujah.